चला मुलांनो, मला पूर्ण अपेक्षा आहे की तुमचं भरभरून वाचून झालंय. ठीक आहे. कालांतराने मी तुम्हाला सांगेलच कसं प्रेझेंटेशन द्यायला हवंय. बरोबर की नाही? त्यानंतर किती गुणांसाठी किती उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. कारण हा विषय मराठी आहे. तुम्हाला बाकी विषयांचं काय नाही येत, पण ह्याचं काहीतरी येतं. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की बाकी ठिकाणी तुम्ही काही मनाने नाही लिहू शकत. पण इथे तुम्ही थांबू नाही शकत. मग इथे येतंय म्हणून कितीही लिहीत राहणं आणि नंतर पेपर सोडून देणं, बरोबर की नाही? हे पण चुकीचं काम. तर मोजक्याच गोष्टी आहेत, ज्या आपल्याला लिहायच्या असतात पेपरमध्ये. सगळ्यात पहिलं जेव्हा तुमच्या हातामध्ये उत्तरपत्रिका येईल, बरोबर? जेव्हा तुम्ही सुरुवात करणार लिहायला, तेव्हा इथे कसं लिहिलंय विभाग 1 गद्य, असं तुम्ही पण वरती टाकणार. काय? विभाग 1 गद्य ही अशी हेडिंग. बरोबर आहे? नंतर मी तुम्हाला दाखवेलच अजून. त्याच्यानंतर तुम्ही असं लिहिणार प्रश्न क्रमांक 1, हे बघा, ही वाली गोष्ट आणि हे. प्रश्न क्रमांक 1 अ. पण हे जे आहे ना, हे काही लिहायचं नाहीये. हे देखील काही लिहायचं नाहीये. फक्त प्रश्न क्रमांक 1 अ मध्ये हा नंबर टाकायचा. मग हा नंबर टाकायचा. हां, हे पूर्ण लिहायचंय. काय? म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार. हे वाक्य पूर्ण लिहायचंय. पुढे डॅश करून उत्तर पण लिहायचंय. आणि त्या उत्तराला काय करायचंय? अंडरलाईन करायचं. समजली वार्ता? पण हे सगळं काय लिहायला बोललो का मी? काही नाही. हां, फक्त वरती पानाच्या मधोमध हे तुम्ही टाका. बरोबर आहे? हां, मग हे पण नंबर पण लिहायचा आहे, हे पण. बरोबर आहे? पूर्ण वाक्य लिहिणार आणि उत्तराला तुम्ही बॉक्स करू शकता, अंडरलाईन करू शकता. जे काय वाटेल ते तुम्ही करू शकता. बरोबर आहे? त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता हा आपला दुसरा प्रश्न आहे हा. याच्यामध्ये देखील तुम्हाला हे काही लिहायचं नाही. कुठली आली गोष्ट? ही वाली. काही. फक्त काय टाकायचं आहे? नंबर टाकायचा. नंबर टाकून ही आकृती पूर्ण आहे तशी काढायची आहे. तुम्हाला तर माहितीच आहे ते सगळे बॉक्स पेनाने बनवायचे. बरोबर आहे? तुम्ही हे बॉक्स बनवून त्या बॉक्समध्ये उत्तर लिहायचंय. त्या उत्तराला अंडरलाईन करायची काही गरज नाही. समोरच्याला कळतंय ते बॉक्समध्ये म्हणल्यानंतर उत्तर आहे. बघा हा प्रश्न आहे की नाही? हे बॉक्समध्ये आहे का? आणि इकडे बॉक्स आहेत ना म्हणल्यानंतर ते उत्तर आहे. बरोबर आहे की नाही वार्ताय? हे बॉक्स वगैरे सगळ्या या रेषा सगळ्या पेनाने बनवायच्या आहेत. ही देखील लाईन लिहायला लागणार. कळलं की नाही? याला नाही तर सोडाल. हे पण लिहा. तुम्हाला तर माहिती आहे हा प्रश्न आकलनाचा आहे. माहिती आहे ना आकलन? आकलन म्हणजे कुठे भेटणार? उत्तर पॅसेजमध्ये. तो पहिल्यावाला झाला तो पण कसाचा होता? आकलन. तो देखील तुम्हाला पॅसेजमध्ये भेटणार. उत्तर एका शब्दात आहे तर एका शब्दातच लिहा. कळलं की नाही? उगा आपली पूर्ण लाईन लिहू नका. पेपर चेकरला सांगा, तुला वाटून तो शब्द घे. मी पूर्ण लिहिलेला आहे. असं नाही चालत. समजलं? हां. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे बघा हा प्रश्न. कशाचा रे? समज. कारण की इथे खरंच चेक होणार आहे. तुमचे विचार कसे आहेत ते इथे चेक होणार आहे. बरोबर की नाही? तर मला सांगा, हे समजतानाच सगळ्यात जास्त मार्क आहेत. 3 मार्क आहेत. तुम्हाला माहिती आहे. 3 मार्काला 1 समज. कमीत कमी 12, जास्तीत जास्त 15 ओळी एवढं उत्तर पाहिजे. कमीत कमी 12, जास्तीत जास्त 15 ओळी.
ऍक्च्युली बोर्डात तर असं म्हणलंय की हाफ पेज असायला पाहिजे, हाफ पेज. मला वाटतं एका पानावरती साधारण एक 30 ओळी तर असतात एका पानावर. मग त्यातल्या अर्ध्या पकडल्या तर 12-15च होणार आहेत. हां, मग तुम्ही तुमचं उत्तर एका पॅराग्राफमध्ये लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 2 पॅराग्राफ बनवले तरी काही प्रॉब्लेम नाही. पॅराग्राफच बनवले पाहिजेत अशी काही गोष्ट नाही. पण तुमचं उत्तर साधारण 12 ते 15 ओळींचं पाहिजे. तुमच्या मनामध्ये लय विचार असतील म्हटल्यानंतर तुम्ही एक पानाचं नका लिहू. कळलं की नाहीये? हां, या प्रश्नाचं स्वरूप हे आणि सोमत आणि अभिव्यक्ती असं असतं. सोमत आणि अभिव्यक्ती म्हणजे काय रे? तुम्हाला स्वतःच्या मनाचे पण विचार मांडायचे आहेत आणि तुम्ही या पॅसेजचा पण आधार घेऊ शकता. कारण की हे जे प्रश्न आहेत ना, हे सगळे त्या पॅसेजच्या रिलेटेडच असतात. हे पूर्णपणे बाहेरचं विचारत नाहीत. त्या धड्याच्या रिलेटेडच असतं. काय विचारलं इकडे? वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते. या उद्गाराविषयी तुमचे मत सविस्तर लिहा. आता लेखकाने हे वाक्य कशासाठी म्हटलंय, हे आपल्याला पॅसेज वाचल्यानंतर कळणार. याचा अर्थ मला सांगा. वाट पाहणं हे चांगलं आहे की वाईट आहे याच्याबद्दल तुम्हाला तुमचे विचार मांडायचे. कळलं की नाही? वाट पाहणं हे चांगलं आहे. त्याच्यामध्ये प्रेम असतं, आतुरता असते, आपुलकी असते, जिव्हाळा असतो. मग हे माझ्या मते वाट पाहणं हे काय आहे? चांगलं आहे असं तुम्ही बोलू शकता. पण हे झालं तुमचं वैयक्तिक मत. आता ते पॅसेजमध्ये कशासाठी वापरलाय तो शब्द? तर तुम्ही पॅसेजचा पण आधार घेऊन थोडंसं पॅसेज मधलं पण लिहू शकता किंवा त्या धड्याच्या रिलेटेड पण लिहू शकता. जेणेकरून तुमचं उत्तर साधारण 12 ते किती ओळीचं बनेल? 15 ओळीचं बनेल. बरोबर आहे वार्ता? मग दादा हा जो पॅसेज तुम्ही आता बघितला हा पूर्ण पठित हा काय आहे रे? पठित गद्य. तुम्ही बघितलं वरती हेडिंगच होती. गद्य विभाग. फक्त गद्य विभाग होतं. त्याच्यामध्ये 3 पॅसेज आहेत. त्यातले 2 पठित आहेत म्हणजे 3 पॅसेज आहेत तुम्हाला माहिती आहे. आणि एक कुठला आहे? अनसीन पॅसेज. मग दादा आता याला वेळ किती दिला पाहिजे? समजलं की नाही? वेळ किती दिला पाहिजे? कशा पॅटर्ननी उत्तरं शोधली पाहिजेत? पहिला पॅसेज वाचू की काय पहिला प्रश्न वाचू? का दोन्ही एकसाथ वाचू? बरोबर आहे की नाही? कारण आपल्याकडे फक्त 180 मिनिटं आहेत. आणि 180 मिनिटामध्ये भरपूर लिहायचंय. कमी नाहीये लिहायचं. असं म्हणा, की तुम्हाला हे जे वरचे 2 प्रश्न झाले, एक आकलन 1 आणि आकलन 2 याला फक्त 5 मिनिटं द्यायचेत. आणि सोमत लिहायला 5 मिनिटं द्यायचेत. आणि उत्तरं शोधायला 5 मिनिटं द्यायचेत. म्हणजे हा पहिला पॅसेज किती मिनिटामध्ये कंप्लीट झाला पाहिजे? 15 मिनिटं. आणि मी जे टाईम मॅनेजमेंट सांगणार इकडे, नंतर मी हे पण बोलेल ना उद्या पेपरला जाताना काय-काय घेऊन गेलं पाहिजे. तुमच्याकडे घड्याळ असणारच ऑफकोर्स. तुमच्या घड्याळामध्ये तुम्ही बघणार दादा 11 वाजून 15 मिनिटं झाले. तुमचा पेपर 11 ला स्टार्ट होईल. 11 वाजून 15 मिनिटं झाल्यानंतर आपला पहिल्या प्रश्नातला प्रश्न काय झाला पाहिजे सोडवून कंप्लीट झाला. दादा आता हे पॅसेज मधली उत्तरं शोधायची पद्धत कशी? पहिले आकलनाचे दोन्ही प्रश्न वाचायचे. काय बोललो मी पहिले? आकलनाचे दोन्ही पॅसेज नाही पहिला वाचायचे. पहिले आकलनाचे दोन्ही प्रश्न वाचून घ्यायचे. प्रश्न म्हणजे कुठले प्रश्न बोललो मी हे बघा. आता हे जे प्रश्न आहे तुमचा, हा पहिला वाचून घ्यायचा. हा वाचून घ्यायचा आणि हा प्रश्न वाचून घ्यायचा आणि मग हातात पेन्सिल घ्यायची. बरोबर आहे? येस. आता तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न बरोबर घोळत राहणार आहे. काय प्रश्न आपल्याला विचारला येतो आणि मग जेव्हा तुम्ही पॅसेज वाचणार, जिथे तुम्हाला आन्सर भेटणार तिथे तुम्ही अंडरलाईन कराल. अरे हे आन्सर आहे म्हणून. नाहीतर तुम्हाला प्रश्न काय हे माहितीच नाहीये अजून. तुम्ही काय वाचलाय? पॅसेज वाचताय. काय अर्थ त्याला? नंतर तुम्ही परत येऊन प्रश्न वाचणार आणि परत कुठे जाणार? पॅसेजमध्ये. वेळ व्यर्थ गेला. पहिलं काय वाचलं पाहिजे? प्रश्न.
पहिले प्रश्न वाचा आणि मग पॅसेज वाचा. आधी पॅसेज वाचा, मग प्रश्न, मग परत उत्तर शोधायला परत पॅसेज. मग संपला, अर्धा तास तिथंच घालवला. समजलं की नाही? महत्व कशाला आहे? वर्षभर अभ्यास केला, मान्य केलं, पण ते 3 तासात उतरवायचे. म्हणजे वर्षभर अभ्यास केलाय कशासाठी? फक्त त्या तास. आणि जर त्या 3 तासामध्ये आपण ते उतरवलं नाही तर काय फायदा मग? वर्षभर मराठी वाचून व्हॅल्यू शून्यच आहे की नाही? ही गोष्ट डोक्यात घ्या. आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट एकदाच होते. ती करताना आपल्याला असं वाटलं पाहिजे की मी माझं सर्वोत्तम दिलं. पेपर दिल्यानंतर असं नाही वाटलं पाहिजे, अरे मी ह्याच्यापेक्षा चांगला लिहू शकलो असतो. ते वाटून काय होणार आहे? परत देणार आहे का बोर्ड तुम्हाला पेपर द्यायला? ही गोष्ट डोक्यात ठेवायची कधी पण. बरोबर आहे की नाही? 15 मिनिटामध्ये हा पाठ संपला पाहिजे. स्वमताची उत्तरं लिहिताना तुम्ही स्वतःच्या मनाचे दाखले, मनाची उदाहरणे, मनाच्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगू शकता. कळलं की नाही वार्ता? येस. शक्यतो एकाच पॅरेग्राफमध्ये लिहिणं फायद्याचं राहील. कळलं की नाही वार्ता? जर 2 पॅरेग्राफमध्ये तुम्ही लिहिणार उत्तर, म्हणजे तुम्हाला मी बोललो 15 ओळी लिहायच्यात आहे. तर एक 7 पॅरेग्राफचा, एक 8 पॅरेग्राफचा. तर पॅरेग्राफ कधी बनवतात? जेव्हा तुम्ही 2 वेगळ्या गोष्टी मांडताय. मग एका पॅरेग्राफमध्ये एक गोष्ट, दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये दुसरी गोष्ट, असा प्रकार असतो. पण तुम्ही उत्तर कशाबद्दल लिहिणार आहात? एकाच गोष्टीबद्दल. शक्यतो काय करायचे? 2 पॅरेग्राफ बनवणं टाळायचं. किती पॅरेग्राफमध्ये लिहायचं स्वमताचं उत्तर? एका. कळली वार्ता? जर तुम्हाला वाटतंय की मी 2 वेगवेगळ्या गोष्टी सांगतोय तिकडे, तर तुम्ही बनवू शकता. शक्यतो नाही, जर तुम्हाला असं वाटत मी एकच प्रकार सगळं रटतोय तिकडे, तर एकच पॅरेग्राफमध्ये लिहा. समजली वार्ता? पण पहिल्या 15 मिनिटांमध्ये हा क्वेश्चन संपला. पुन्हा तुमच्या समोर एक प्रश्न उपस्थित राहणार, आता हा बोला, हा पण पॅसेज आला. आता हा पॅसेज कुठला आहे? बाहेरचा आहे की बुकामधलाच असणार? हा बुकामधलाच असणार. मग याचा पण प्रकार तुम्हाला सेम माहिती आहे. पहिला आकलनाचं उत्तर आहे. आकलन म्हणजे कुठे भेटेल? पॅसेज मध्ये. इथे तुम्हाला माहिती आहे. आता काय लिहिणार नाही तुम्ही दादा? हे बघ, हे नाही लिहिणार, हे बघ, हे नाही लिहायचं, हे पण नाही लिहायचं. फक्त हा वाला पाठ, ही गोष्ट आणि ही जी काय आकृती आहे ती पूर्ण बनवायची कंपल्सरी पेनाने. या वर्षी तरी काय नाही होणार पेन्सिलने बनवलं तरी, पण बोर्डाचा नियम आहे पेनाने बनवायचं म्हणून. या वर्षी तर सीबीएसईचे पेपर तर स्कॅन होणार आहेत. स्कॅन. सीबीएसई बोर्डाचे पेपर तुमच्या आधी चालू झाले. स्कॅन होणार म्हणजे त्यांचे पेपर कॉम्प्युटर चेक करणार. कॉम्प्युटर चेक करणार. कळलं की नाही? स्पेलिंग मिस्टेक सगळ्या गोष्टी तिथे दिसणार. तुम्हाला अजून ते पोहोचलं नाहीये. एसएससी बोर्डाला तो प्रकार नाहीये. तर ते आलं तर मग समजा, मग 80 वाला 40%, 40 वाला त्यांनी काय नाही, त्यांनी पुढच्या वर्षी तयारी चालू करायची. सत्य आहे की नाही? असा विषय. तर मला सांगा, का म्हणतात पेनाने करा लाईन? कारण की तुमच्या पेपरची ती लोक काय करतात? कॉम्प्युटरने स्कॅन करतात. ते स्कॅन पेन्सिलने मारलेल्या लाईन नाहीत होत. म्हणून कशाने लाईन मारायच्या हमेशा? पेन. या असल्या डबेमध्ये. हा, प्रेझेंटेशन देणार ते पेन्सिल. कळलं की नाही? प्रेझेंटेशन कंपल्सरी कशाने असणार? पेन्सिलने. ठीक आहे. पुढचा कन्सेप्ट हे बघ. हा पुढचा कन्सेप्ट काय आहे? पुन्हा एक आकलन असणार. आता हे तुम्ही लिहायचं टाळणार आहात. कुठली गोष्ट? हे बघ, हे कोण ते लिहा. काही लिहायचं नाहीये. तुम्हाला जे आन्सर शीट भेटतं त्याचं नावच आहे उत्तर पत्रिका. काय नाव त्याचं? आन्सर शीटच म्हणतात ना त्याला. मग त्याच्यात प्रश्न लिहणं म्हणजे त्या उत्तर पत्रिकेचा अपमान झाला की. सरळ भाषेमध्ये मी बोलतो, त्याच्यात काय पाहिजे? फक्त उत्तर. मग काहून आपण प्रश्न लिहितो तिकडे? प्रश्नांसाठी घ्या ना. बोर्ड आहे म्हणून एवढं छापून दिलं तरी परत थकते. सत्य आहे की नाही? मला सांगा, त्याच्यानंतर हा वाला पाठ पूर्ण असा, हा वाला पाठ पूर्ण असा. मग पुढे उत्तर लिहायचं, त्याला बॉक्स करा, अंडरलाईन करा, काय वाटन ते करा. फक्त त्याला कळलं पाहिजे हे उत्तर आहे म्हणून. समजलं की नाही? त्याच्यानंतर हे मला सांगा, हे बघ, मी मगाशी पण बोललो, हे नुसतं सोमत नसतं.
नुसतं सोमत नाही. सोमत आणि अभिव्यक्ती आहे. सोमत आणि अभिव्यक्ती. बरोबर आहे ना? अभिव्यक्ती म्हणजे काय? तुम्हाला पॅसेजचा आधार घ्यायचा आहे. सोमत म्हणजे स्वतःच्या मनाचं पण लिहायचं. जे सांगितले सोनाली व दिपाळी यांच्यातील जिव्हाळा तुमचा काय ते व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा. आता सोनाली आणि दीपालीमध्ये काय प्रेम होतं ते तुम्हाला माहिती आहे ना? हे कुत्री आणि काय ती होती? सिंह. सिंह होतं. हां. हां, तर जे पण होतं प्राणी होते ना हे दोघं पण. कुठली? अच्छा ही मुलगी आहे आणि हे कशाचं नाव आहे? सिंह हिचं नाव आहे. तर यांचं आपापसामध्ये काय प्रेम होतं, हे त्या पॅसेजमध्ये लिहिलंय की नाही? त्या धड्यामध्ये पण आहे ना. मग तो प्रसंग काय करायचा आहे? तुम्हाला उतरवायचा आहे. मग आता मला सांगा, हे काय तुम्ही तुमच्या मनाने लिहिणार आहे का? त्याला काय वाचावं लागणार आहे तुम्हाला? पॅसेजच बघावं लागणार आहे. तेव्हाच तुम्हाला कळेल. त्यांच्यामधला काय प्रेमाचा काय प्रसंग आहे, जिव्हाळ्याचा काय प्रसंग आहे, ते तुम्हाला कुठल्या प्रसंगावरून दिसून आलं, आहे की नाही? मग मला सांगा, तो प्रसंग मांडल्याच्या नंतर तुम्हाला सांगायचंय, की त्यांचं प्रेम कसं होतं? कळलं की नाही? यांचं एकमेकांवरती जीवापाड प्रेम होतं. दोघे एकमेकांची काळजी घेत होते. कळलं की नाही? असं सगळं तुम्हाला काय दिसतंय त्याच्यामध्ये ते पण तुम्ही सांगणार आहात तिकडे. म्हणजे थोडं तुम्हाला स्वतःच्या मनाने लिहायचंय आणि थोडं पॅसेजचा पण आधार घ्यायचा. मराठीमध्ये असे प्रश्न आहेत. कळलं की नाही? मराठीमध्ये सोमत आणि अभिव्यक्ती प्रकार आहे इकडे. आता पुन्हा मला सांगा ह्याच्यामध्ये पण 2 आकलन आहेत. त्याला 5 मिनिटं. सोमत लिहायला 5 मिनिटं. सोमत लिहायला 5 मिनिटं म्हणजे तुम्हाला 5 मिनिटात 12 ते 15 ओळी लिहायच्यात. ही गोष्ट डोक्यात घे. तर तुम्ही 5 मिनिटात किती ओळी लिहितात तुम्हाला माहिती आहे. आणि नाही लिहिल्या 5 मिनिटामध्ये तर समजून जायचं पुढं काय नाही लिहणार. आणि 5 मिनिटामध्ये पॅसेज काय करायचा? रीड करायचा. ते पण तुम्हाला माहिती पडलं मी कसं सांगितलं. पहिलं वाचायचे प्रश्न, मग वाचायचा पॅसेज. जिथे मिळेल उत्तर त्याला करायचं अंडरलाईन. असा पॅटर्न ठेवायचा. कळलं की नाहीये? तर मला सांगा पुन्हा अजून प्रश्न क्रमांक 1 नाही संपलाय. प्रश्न क्रमांक 1 नाही संपलाय अजून. पण आपले 30 मिनिटं संपले. 30 मिनिटामध्ये जवळ-जवळ माझे 14 मार्काचं लिहून झाले. 2 आकलन 4 मार्क, सोमत 3 मार्क म्हणजे प्रश्न क्रमांक 1 अ झाला 7 मार्क. संपला की नाही पाठ हा? त्यानंतर मग प्रश्न क्रमांक 1 आ तो पण 7 म्हणजे 14 मार्काचं माझं लिहून झालंय. बरोबर आहे? आता मी जो पॅसेज उचलला आहे, हे बघा आता हे टार्गेटचं बुक आहे. म्हणून इथं लिहलंय अपठित गद्य म्हणून. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काही नसतं ते असं अपठित बिपठित काही लिहून नाही. कळलं की नाही? ते तुला माहिती पाहिजे पहिलेच. ॲज अ स्टुडंट आपल्याला माहिती पाहिजे प्रश्न क्रमांक 1 ई मध्ये हा जो आहे प्रश्न क्रमांक 1 ई तुम्हाला माहिती आहे ना? कुठला प्रकार आहे हा? अपठित पॅसेज. ह्याच्यामध्ये जास्त त्रास नाही. हा पॅसेज पण लहान असतो. त्याच्यात फॉर्मच नसतं. दोन्ही प्रश्न कशाचे असतात? आकलनाचे. आकलनाचे म्हणजे दोघांची उत्तरं तुम्हाला कुठे भेटणार आहेत? पॅसेजवर. मग मला सांगा, इथे तुम्हाला जास्त वेळ देऊन चालणार आहे का? फॉर्मात तर लिहायचं नाहीये. मला सांग 5 मिनिटं उत्तरं लिहायला आणि 5 मिनिटं पॅसेज वाचायला. 5 मिनिटं स्वमताला द्यायची गरज आहे का इकडे? नाही. म्हणजे मला सांगा टोटल तुमच्या 40 मिनिटामध्ये प्रश्न क्रमांक 1 अ, आ आणि ई सगळं संपलं. समजलं की नाही? म्हणजे तुम्ही किती मार्काचा पेपर संपवलाय? फक्त 18 मार्काचा. हे पण तुमचं उद्या गेल्या-गेल्या प्रश्नपत्रिकेच्या मागच्या पानावरती तुम्ही लिहून ठेवलं पाहिजे. 11 वाजून 40 क्वेश्चन नंबर 1. 11 वाजून 40 मिनिटामध्ये आपला प्रश्न क्रमांक 1 हा वाइंड अप झालाच पाहिजे. हां, मग दादा मग मी माझ्या पुढची पोरगी 25-25 ओळी सोबत लिहत होती. लिहू दे तिला. मला एक गोष्ट सांगा, तिने 25 ओळीचं लिहिलं, तरी तिला किती भेटणार आहे ते? आणि तू 15 लिहिलं तर किती भेटणार आहे तुला? कशाला 25 लिहायचे? गरज आहे का? गरजच नाही ना काय. तिला काय ती पेपर चेकर खुश होऊन 3च्या जागी काय 10 नाही देणार आणि ते 25 लिहिलं. सत्य आहे की नाही वाटत? तिचं पुढं काय लिहून ते माहिती पडलं. 1 तास ती लिहतच राहील समोर.
तिला काय बोर्डवाले म्हणणार नाही, "तू लय लिहितेस, मग अजून 1 तास." असं म्हणणार आहे का? तर बोला. हां, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला माहिती पडलं. हे काय पण नाही लिहायचं. हे पण काय पण नाही लिहायचं. हां, हे टाकायचं. हां, ते कुठे लिहायचं, कुठे लाईन मारायची तुम्हाला नंतर दाखवणार. कुठे लाईन मारायचं, कुठे प्रेझेंटेशन करायचंय, कुठे प्रश्न क्रमांक. तर तुम्हाला आत्तापर्यंत हे कळलंय. काय लिहायचंय पेपरमध्ये. समजले की नाही वार्ता? हां, हे बघा, हा वाला पार्ट पण लिहायचा आहे. पूर्ण आहे तसा. पूर्ण पेनाने बनवायचा आहे हा बक्सा-बिक्सा सगळं काय ते. बघा हा अनसीन पॅसेज आहे बघ, लहान पॅसेज आहे. तुम्हाला उद्या पण हा पॅसेज लहानच असणार. नंतर तुम्हाला माहिती आहे ह्याचीच समरी रायटिंग असते, पण आपण ते करणार नाही. आपण काय करणार आहे? पत्र लिह. बरोबर आहे? हे बघा, हे लिहायचंय का हे? कधी ते लिहा, काही नाही. 2 नंबर टाकायचं. 1, 2 हे पण लिहिणार, बॉक्स बनवणार, उत्तर लिहिणार. उत्तराला काही अंडरलाईन करायची गरज नाही. बॉक्स बनलाय ना? म्हणजे बॉक्स टाकाय म्हणजे ते काय आहे? उत्तर आहे. गरज आहे का त्याला बनवायची काय? नाही. आता तुमचं समजा, समजा तुम्ही उत्तर लिहिताय, एका पानावरती उत्तर लिहिताय तुम्ही, की असं तुमचं पेज होतं आणि इथे तुमचा प्रश्न क्रमांक 1 संपला. इथे संपला. आता खाली पान उरलं ना, मग इथेच चालू करायचा का प्रश्न क्रमांक 2? माहिती आहे तुम्हाला. इथे डायरेक्ट क्रॉस करायचं असं. इथे पेन्सिलने अंडरलाईन झाली, क्रॉस. क्रॉस असं करायला म्हणलं म्हणजे नंतर तुम्ही डिझाइन नका काढू. नाही एवढा काय सुस्त काय येत नव्हतं ना दादा, मग डिझाइन करत बसलो. असं काय कराल? एकच फक्त लाईन मारायचं म्हणलं मी. समजलं? मग नवीन क्वेश्चन, नवीन पेजवर. न्यू क्वेश्चन, न्यू पेज असा बोर्डाचा नियम आहे. कळलं का नाही? न्यू क्वेश्चन, न्यू पेज. हां, तर मला सांगा, आता जर तुम्हाला 5 पानं लागली पहिला क्वेश्चन संपवायला, तर प्रत्येक पानाच्या वरती डब्यामध्ये किती नंबर टाकायचा? 1. म्हणजे हा कितवा नंबरचा प्रश्न आहे हा तुमचा? 1. प्रत्येक क्वेश्चन तिथे टाकायचा आहे वरती. बोर्ड काय म्हणतं जर ते प्रश्न क्रमांक नाही टाकला तर हे कच्चं काम केलंय यांनी. कच्चं काम समजतं ना? रफ वर्क. आणि तिकडे क्वेश्चन नंबर टाकलाय म्हणल्यानंतर ह्यांनी हे सोडलं. सत्य आहे की नाही? मग 5 पानं जर तुम्ही लिहताय, प्रश्न क्रमांक 1 चीच 5 नाही होणार, 3 पानामध्ये संपल. मला सांगा, पहिल्या हाफ पानावरती 2 आकलन बसतील आणि नंतरच्या हाफ पानावरती सोमत बसेल. पुढच्या पानावरती पुन्हा 2 आकलन बसतील, सोमत बसेल. आणि त्याच्यानंतरच्या पानावरती 2 काय बसतील डायरेक्ट? आकलन. सोमत आहे का तिकडे? म्हणजे 3 पानं लागतील तुम्हाला. काय संपवायला? प्रश्न क्रमांक 1. मग तिन्ही पानावरती वरती डबा असतो दाखवायच्या नंतर. त्या डब्यामध्ये किती नंबर टाकायचा? 1 नंबर. बरोबर आहे? हां, आता कोणाला काय प्रॉब्लेम याच्यामध्ये? काय लिहायचंय, काय नाही लिहायचंय? किती लाईनी लिहायच्या ते? काय नाही. तुम्हाला माहिती पडलं 12 ते 15 13 लिहिलं चालेल. कळलं की नाही? 13 लिहिलं तरी चालेल. 12 लिहिल्यास परफेक्ट तरी चालेल. पण 5 मिनिटात लिह. कळलं की नाही? किती मिनिटात लिहू? 5 मिनिटात. त्या आकलनाचे उत्तर लिहिताना सोमताचा प्रश्न वाचून ठेवायचा. म्हणजे आकलनाचं उत्तर लिहिता-लिहिता सोमताचे विचार आपल्या मनामध्ये येतील ना, चालू जातील. मग लगेच चालू होतंय. नाहीतर डायरेक्ट आकलन लिहून झाल्याच्या नंतर वाचायला गेला. कुठला प्रश्न? सोमताचा. आता वाचतोय, मग विचार करेल, मग ह्या कोपऱ्यात बघल, मग गुरुजीच्या तोंडाकडे बघल. नाही, नाही सांगणार. कळालंय का असं? असं काही करू नका बाबांनो. कळलं की नाही? पुढे चालला आपला कन्सेप्ट. सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट. इकडे बघा. आता तुम्ही नवीन पानावरती आल्यानंतर वरती हेडिंग टाकणार ना मध्ये. काय टाकणार? विभाग 2 पद्य. त्याला मस्त अंडरलाईन करायचं, बॉक्स बनवायचा. एकदम काय अजून स्टार बी काय करू नका. थोडा वेळच नसते. हे बघ. आता याच्यामध्ये पण हे पहिला जो प्रश्न आहे हा आकलनाचा आहे. आकलनाचा आहे म्हणल्यानंतर तुम्हाला हे काय नाही लिहायचं. हे लिहायचंय. हां, हे लिहायचं. हे काय नाही लिहायचं. हे लिहायचं. हे पण लिहायचंय, बॉक्स बनवायचा आहे, उत्तर लिहायचं. उत्तर लिहायचं. बरोबर आहे? याचे उत्तर कुठे भेटणार आहे ते पॅसेजवर. तुम्हाला मी चांगलं सांगितलंय. कवितांचा अभ्यास करताना हे बघ,
इथं डायरेक्ट क्लिअर शब्द मिळाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय नाकारलं होतं असं क्लिअर ह्याच्यामध्ये लिहून नाहीये. कारण की कवितेची लँग्वेज आणि प्रश्नाची लँग्वेज मध्ये खूप फरक असतो. कविताची लँग्वेज जी असते ना त्याच्यामध्ये कठीण शब्द असतात आणि प्रश्न कसा असतो, सरळ विचारलेला असतो. त्यासाठी मी तुम्हाला काय म्हणलं, कसा अभ्यास केला पाहिजे, याच्यामधले जे कठीण शब्द आहेत त्या शब्दांना तुम्ही अंडरलाईन केलं पाहिजे अभ्यास करतात आणि त्या शब्दांचे अर्थ समजून घेतले पाहिजे. मग तुम्हाला उद्या प्रश्नांची उत्तर शोधायला फार सिंपल. कारण की तुम्ही जी जी लाईन वाचणार त्याचा अर्थ तुम्हाला कळतोय. हा दादा, कवितांचं असं केलंच पाहिजे का? हो, केलंच पाहिजे. किती प्रश्नांची उत्तरं तू पाठ करून जाणार? कवितांचा जर तुला अर्थ कळला तर सगळी प्रश्न लिहिता येतील. कवितांच्या ओळींचा अर्थ हा कळलाच पाहिजे. इथे तुमचा अभ्यासातला पहिला टप्पा सुरू होतो. कारण की याच्या आधीचा जो पाठ झाला ना आपला पॅसेजचा, तिथे काही नाही रे वाचायचं, काही नाही, काही नाही वाचायचं. काय मला सांगा, आकरणाची उत्तरं पॅसेज वाचल्याशिवाय गत्यंतर नाहीये आणि सोबत तुमच्या विचारांशिवाय काही पर्याय नाहीये. पण इकडे प्रश्नाची लँग्वेज किती सरळ आहे तुम्ही बघितलं आणि कविताची लँग्वेज सरळ असते का? मला सांगा, अशा टायमाला जे अवघड अवघड शब्द असतात, कळलं की नाही, त्या शब्दांना तुम्ही असं अंडरलाईन करून, कळलं की नाही, त्या शब्दांना अंडरलाईन करून तुम्ही, अजूनही वेळ नाही गेलेला नाहीये. तुम्हाला माहिती आहे एका विभागामध्ये हार्डली किती पोयम रे? 2. एका भागामध्ये 2 पोयम. म्हणजे 4 भागामध्ये किती पोयम? फक्त 8. आणि 8 पैकी तुला 4 पोयम येणार आहेत. तुला दाखवतो 4 पोयम आहेत की नाही. 8 पैकी 4 पोयम येणार आहेत तुझ्या पेपरला. म्हणजे 50% तर त्या 8 पैकी येते ना. 50% तर पेपरला येतायत कविता. तुला दाखवतो कुठल्या कविता येतात. ही झाली एक कविता. असं मान्य करा, ही एक कविता झाली. झाली की नाही? याच्यावरती प्रश्न आले. आता बघा पुढे. हं. अभ्यास कसा करायचा म्हणलं, तुम्ही अभ्यासाला बसल्यानंतर हा पहिला प्रकार आहे. पहिलं हे वाचायचं तुम्हाला. त्या कवितेच्या ओळींचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा आहे पहिला. आता दुसरा प्रश्न आहे बघ, हा वाला. याचं पण ह्याच्यात भेटणार आहे. आता याच्यामध्ये हे विचारलंय काय? खालील पद्य पंक्तीचा काय रे सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. आता ह्या ज्या ओळी आहेत, तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास, हे पण याच्यातच आहे. या ओळी याच्यामध्ये असतील. या ओळी आहेत. ह्या आहेत ना ओळी. त्यातलेच ओळी इथे विचारलेत की नाही? हा, आता इथे काय विचारले बघ. इथे विचारलंय खालील पद्य पंक्तीचा सरळ अर्थ लिहा. तर इथे तुम्हाला फक्त अर्थच लिहायचा आहे. फक्त अर्थच लिहायचा आहे. इथे तुम्हाला काही सांगायचं नाहीये. काय? की या ओळी कोणत्या कवितेतून घेतल्यात, याचा कवी कोण आहे, हे काही इकडे सांगायचं नाही. ते कुठे सांगायचं असतं? इकडे. इथे सांगायचं असतं. कारण की याचं उत्तर आहे ना, याचं उत्तर हे लक्षात ठेवा. एकच परिच्छेद असतो. याचं उत्तर किती परिच्छेदामध्ये असतं? एकच. एकच पॅरेग्राफ मध्ये उत्तर लिहायचं. आणि ते पॅरेग्राफ साधारण किती आहे? 7 ते किती ओळी? 8 ओळी. खूप झाली. 7 ते 8 ओळी. कशाला याला 12 ते 15 ओळी लिहायला पाहिजे? कारण की हे काय 3 मार्काला आहे की 2च मार्काला आहे? 2च मार्क. हे डोक्यात घे पहिलं. नाहीतर तू इकडे पण नको नको ते लिहिणार ना प्रस्तावना वगैरे, तर तो बोर्डवाला चेक करणारा म्हणणार ह्याला प्रश्नच नाही कळत. कळलं का नाही? इथे विचारलंय काय सांगा मला? सरळ अर्थ. म्हणजे फक्त ओळींचा काय विचारलाय? अर्थ विचारलाय. मग तू काहून प्रस्तावना लिहून राहिला? विचारलंय का प्रस्तावना तिकडे? या कवितेचा कवी कोण आहे? या कवितेचं नाव कोण आहे? ही कविता कोणत्या पुस्तकातून घेतली? या कवितेचा काय विषय आहे? याच्याबद्दल काही इकडे मांडलेलं नाहीये. कळलं की नाही? इकडे काही विचारलेलं नाहीये ते. काय नाही लिहायचं. आपण जेव्हा तू इकडे येणार, तर हा जो प्रश्न आहे काय ते काव्य सौंदर्य, कळलं का नाही? काव्य सौंदर्य म्हणजे या कवितेची काय विशेषता आहे आणि या ओळींचा काय अर्थ आहे बघ इथं सांगितलंय. या ओळींचं काय म्हणणार? विचार सौंदर्य.
कळलं की नाही वाचताय? तर या ठिकाणी तुमचं उत्तर हे 2 परिच्छेदामध्ये पाहिजे. किती परिच्छेदामध्ये पाहिजे? 2 परिच्छेदामध्ये. त्यातला पहिला परिच्छेद हा प्रस्तावनेचा पाहिजे. पहिला परिच्छेद कशाचा पाहिजे? प्रस्तावना. प्रस्तावना म्हणजे काय? प्रस्तावनामध्ये तुम्हाला लिहायचंय कवी कोण आहे? त्यानंतर या कवितेचं नाव काय आहे? आणि त्यानंतर तुम्हाला लिहायचंय कवितेचं नाव आणि दुसरी गोष्ट तुम्हाला लिहायचंय त्या कवितेचा विषय. कवितेचा विषय मराठी लिहा. लय विचित्र आहे ते. एक वर्ष शिकवत होतो पोरांना तेव्हा तिथं विचारलेलं कवितेचा विषय आहे ना पुढे रसग्रहण आहे. दादा एवढं सिंपल आलेलं ना घेऊन सांगतो मला. कवितेचा विषय विचारलेला मी लिहिलं मराठी. आपल्याला पूर्ण कन्फर्म मार्क खाली करायचं. तो म्हणतोय मला तो मार्क म्हणजे 1 मार्काला असतो ते कवितेचा विषय. तो म्हणला मला 100% भेटणार आहे. म्हणलं कसं काय? बघ ना पेपर मराठीचा, कविता मराठी. अरे बाबा, ती कविता नक्की कोणत्या कन्सेप्ट वरती लिहिली आहे? बरोबर कोणत्या घटनेवरती लिहिली आहे? जसे की बाबा ही कविता ते 14 फळ्यावरती जो यांनी सत्याग्रह केलेला, त्यांना 50 वर्ष झाली ना त्या गोष्टीला. त्याच्यावरती ती कविता लिहिलेली आहे ही. त्यात तो विषय आहे ना. आणि तो मराठी. कवितेचा विषय मराठी. आणि एकदम बाहेर पण येऊन नाचतोय. मी राईट लिहिले. आपलं काहीच रॉंग नाही. म्हणजे वर्षभर त्याला ते कळलं नाही अजून. ते कवितेच्या विषयामध्ये काय लिहितात. हां, हे झालं ना, आता हे झालं तुमचा पहिला पॅरेग्राफ. मग तुम्हाला लिहायचा आहे दुसरा पॅरेग्राफ आणि त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय ओळींचा अर्थ. ओळींचा अर्थ. बरोबर की नाही? ओळींचा अर्थ आणि नक्की त्या कवितेमध्ये काय विचार मांडलाय? कळलं की नाही? हे कुठे लिहायचं असतं? काव्य सौंदर्य. बरोबर? आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्य फुले तुझा ध्यास घेतायत. बिगुल प्रतीक्षा करतोय. 14 तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. म्हणजे ह्या पण ओळी कुठल्या ह्याच्यात आहे? म्हणजे इथे जी कविता येते, त्याच कवितेवरती हे सगळे मार्क आहेत. मला वाटतं साधारण 8 मार्क झाले. 8 झाले ना 8. 8 मार्कांचा कन्सेप्ट आहे हा पूर्ण. मोठो समजतंय का? अरे ही गोष्ट डोक्यात घे. इथे 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 फक्त ओळींचा अर्थ लिहायचा आहे. आणि इकडे काय काय लिहायचंय? ओळींचा पहिलं कवितेची प्रस्तावना. इथे तुला सांगायचंय, ती कविता कोणती आहे, तिचा कवी कोण आहे, त्या कवितेचा विषय काय आहे. हां, याचं उत्तर कंपल्सरी 2 पॅराग्राफ मध्ये पण लिहायचं. ही गोष्ट पण डोक्यात घे. 2 पॅराग्राफ, पहिला पॅराग्राफ 5 ओळीचा, नंतरचा 5 ओळीचा. बरं का? किंवा पहिल्या 4 ओळीचा, नंतर 5-6 ओळीचा. साधारण 10 ओळींमध्ये तुम्हाला संपवायचं आहे. मला सांगा, हे प्रस्तावना म्हणजे कसं? की बाबा प्रस्तुत कवितेच्या ओळी या फलाना फलाना कवितेतल्या आहेत. बरोबर की नाही? त्या कवितेचं नाव काहीतरी असणार. तू काय मूक झालास मूक समाजाचा नायक असं काहीतरी कवितेचं नाव आहे ना? येस. मग मला सांगा प्रस्तुत कवितेच्या ओळी अमक्या अमक्या या कवितेतल्या आहेत. त्यानंतर तुम्ही लिहिणार या कवितेचा कवी अमका अमका हा आहे. बरोबर की अमका अमका म्हणजे त्या कवीचं नाव. आणि मग तुम्ही सांगणार या कवितेमध्ये अमुक अमुक हा विचार मांडलेला आहे. हा तो विषय कुठे असतो हे मी तुम्हाला नंतर दाखवतो. कळलं का? तो कवितेचा विषय कुठे असतो तर तुम्हाला नंतर दाखवतो कुठून लिहायचा असतो. कळलं की नाही? काय फक्त एकदा रीड करून ठेवायचंय. उद्या जसं आठवण तसं उतरवायचंय. पाठ करायचं नाही. पाठ काय करायचं? कवितेचं नाव आणि कवी. कवितेचं नाव आणि कवी. एकदा तुला कवितेचा अर्थ माहितीये, वरच्यावर माहितीये, मग तू लिहू शकतोस ना ती कविता कशावरती आहे ती. आता मला सांग जर तू कठीण शब्दांचा अर्थ वाचलायस, तर हे तुला पाठ करून जायची गरज आहे का? काही पोरं हे अशी उत्तरं पाठ करतात. अरे हे पाठ नसतं करायचं. इथं फक्त काय करायचं असतं, अवघड शब्दांचे अर्थ फक्त समजायचे ते बस. मग ह्या कवितेच्या ओळीमध्ये जे अवघड शब्द दिलेत आहे, कळलं की नाहीये? त्याचे अर्थ तुला कळले, की बाकी तू लिहू शकतोस ना ओळींचा अर्थ.
तपास करणार प्रत्येक वेळी. आणि मग दादा मी हे करतोय, काव्य सौंदर्य पाठ करतोय. असं काय नसतं रे बाबा. कळलं की नाही? मराठी विषय तिथे जेवढं लिहाल तेवढं कमी आहे. कळलं की नाहीये? तिथे लिहिणाऱ्याला मार्क्स आहेत. हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे मराठी पोरांचा. सत्य आहे की नाही? कारण की आपलं शिक्षण झालंय पूर्ण 1ली पासून 10वी पर्यंत मराठी क्षेत्रामध्ये. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त कुठला विषय जमला पाहिजे? हा जमला पाहिजे. तिथे काय एखादा प्रश्न जिंदगीत बघितलाही नसेल, कवितेच्या ओळी नाही कधी वाचल्या वर्षभर, त्याचं उत्तर पूर्व लिहल. बरोबर आहे की नाही? पण सोडणार नाही काही. त्याच्यात काय ऑप्शन आहे का इकडे? काय नाही ऑप्शन. नाहीतर म्हणशील हे लिहितोय मग हे नको. हे लिहिलं ना, घ्या गोळा बनवून. करा पास. त्यालाच द्या 4. ह्याचं नका देऊ. असं नाही करायचंय. कळलं की नाही? मला सांगा, हा वाला कन्सेप्ट झाला आपला. त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी 5-5 मिनिटं. कविता वाचणार 5 मिनिटं. 2 आकलन 5 मिनिटं. 5 मिनिटं. कळलं की नाही? प्रत्येक ठिकाणी 5 मिनिटाचंच कॅल्क्युलेशन. कुठे वेगळं नाहीये. कळलं की नाही? 5 मिनिटाचं कॅल्क्युलेशन. 2 आकलन असतील, दोघींना मिळून 5. कळलं की नाही? त्यानंतर कविता वाचायला 5 मिनिटं गरजेचे नाहीयेत. पण तुम्हाला माहिती आहे ना, ते तुम्ही युटिलाइज करू शकता इकडे. की हे 5 मिनिटात होणार नाहीये. सत्य आहे की नाही? हे एक वेळ होईल, पण इथं गोंधळ आहे. कारण की इथं 10 ओळी आहेत. इथं 7 ओळीच आहेत. वाटल्यास तुम्ही 2-2 ओळी अशा सोडून ठेवू शकता. तुमचा पहिला मकसद असणार पेपर कंप्लीट करणं. तर उरला वेळ तर जायचं परत. नाही उरलं तर मला सांगा अटेम्प्ट केलं तुम्ही हे, तर 1 भेटेल, 1.5 भेटेल. आणि जर सोडलंच तर 1.5 भेटेल, अर्धा भेटेल की काहीच नाही भेटणार. महत्व काय आहे पहिलं? पेपर अटेम्प्ट झाला. सत्य आहे की नाही? आता बघा, आता पुढचा प्रकार. ही झाली एक कविता. आतापर्यंत झाली एक कविता पेपरमध्ये आली. किती कविता आली? 1. ठीक आहे. सगळं एकाच कवितेचं होतंय. तुम्हाला जी कविता येणार उद्या त्यात सगळं असणार आहे. आता मला सांगा आता हे इथे बघा. इथे तुमच्या 2 कविता येतात. पण तुम्हाला लिहायच्या दोघींपैकी कुठलीही एकच कविता. एकच कविता लिहायची. जसं की आता इथे विचारलंय. भरत वाक्य आणि आश्वासक चित्र. आणि प्रत्येक वेळेस मगाशी तुम्ही आलात, बडबड करताय, वार्ता करताय, एकमेकांसोबत चर्चा करताय. अरे आता चर्चा करायचा विषय नाहीये. आता किती जेवढं वाचाल तेवढं कमी आहे. कळलं की नाही? कारण की उद्याच्या पेपरच्या नंतर मग संपलं या विषयाचं काम. परत नाही याला काय. पुढल्या वर्षी 11वीला कोणी मराठी घेईल, नाही घेईल, वेगळी गोष्ट. त्याला ऑप्शन आहे तिकडे. मराठीला ऑप्शन आहे हिंदी. त्याला ऑप्शन आहे आयटी. म्हणजे कदाचित जर तुम्ही पुढल्या वर्षी हिंदी घेतलं किंवा आयटी घेतलं, तर तुमच्या आयुष्यातला मराठी विषय हा संपणार. उद्या तुम्ही आयुष्यातला कितवा पेपर देणार मराठीचा? लास्ट. वाचा ना यार, वाचा. "लाभल्या मस्त भाग्य बोलत बोलत." वाचा ना. कळलं की नाहीये? या महिन्यामध्ये कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे. कळलं की नाही? या महिन्यामध्ये मराठी भाषा दिवस आहे. तुम्ही सांगतो यार. मला सांगा आता बघा, 2 कविता विचारण्यात आहे. तुम्ही जेव्हा लिहिणार ना ह्याचं उत्तर, तेव्हा तुम्हाला असाच टेबल बनवायचा आहे. असाच टेबल. फक्त काय करायचं बघ. फक्त काय करायचं बघ. हां, हे नाही लिहायचंय आणि काय ते हे लिहायचंय. कळलं की नाही? इकडे मुद्दे असणार. तर इथे तुम्हाला दोघांपैकी एक कविता निवडायची आहे. आता तुम्ही कोणती कविता निवडली? तर भरत वाक्य निवडलं. तर तुम्ही हे तर निवडणार नाही मग. म्हणजे तुम्ही इथे हेडिंग फक्त ही असणार. काय ते? भरत वाक्य. आता मला सांगा प्रस्तुत कवितेचा कवी. आता बघ, मला माहिती आहे की याचा कवी हा मेल आहे, मेल. त्याचा मोनोपंथ आहे ना याचा कवी? येस. तर मला सांगा आता हे लिहायची गरज आहे का मग? पूर्ण छापतंय. दिल्यात डोळं, दिल्यात पेन आणि ते सप्लिमेंट पण भेटले पैसे भरून. कळलं का नाही? लिहा. काय छापतंय? मला सांगा अरे तुलाही माहिती आहे बाबा, या कवितेचा कवी कवयित्री नाहीये म्हणून. आहे का नाही? नाही ना ती. आणि जर तुम्ही असं लिहिलं कवी पण आणि कवयित्री पण आणि मग नाव लिहिलं इकडे काय ते मोरोपंत. म्हणजे मोरोपंत दोन्ही आहे तुम्हाला म्हणायचे.
याचा अर्थ तर तोच होतो ना. काय चुकीचं बोललो का मी? तर बोलणं वाईट आहे मला म्हणा. पण मला सांगा, तुम्ही जर असं 2-2 ऑप्शन लिहणार तर ते रॉंगच झालं ना. तुम्ही काय म्हणताय मोरोपंत कवी पण आहे आणि कवयित्री पण आहे. नंतर मोरोपंतला वरती वाटत आहे असं आहे का? असं मलाच कळलं नाही. कळलं की नाही असा विषय. तर मला सांगा तर तुम्हाला माहिती आहे या कवितेचे कवी कवी आहेत. कवयित्री नाहीये. तर हे शब्द नाही लिहिला पाहिजे. बरोबर आहे? मग एक लाईन सोडायची. मग एक लाईन सोडायची पुढच्या लाईनीवर. पुढच्या लाईनीवरती काय लिहायचं? प्रस्तुत कवितेचा विषय. मग प्रस्तुत कवितेचा विषय काय आहे तो इकडे लिहायचा. हे एका ओळीत नाही बसणार. त्याला 2 ओळी लागतील. कळलं की नाही? प्रस्तुत कवितेचा विषय. नक्की कोणत्या विषयावर इथं लिहिलेलं पोरांनी हा विषय. प्रस्तुत कवितेचा विषय पण तिला डांगे म्हणून बरं झालं सांगितलं. मी पण हेच करतो. तो म्हणून काय नाही लिहण्यापेक्षा एवढं तर लिहितो. डांगे असं नाही हां बाबा. मी तुला सांगतो कुठे आहेत विषय कवितेचा. आणि नाही म्हणलं तरी तुमच्या सगळ्यांकडे डायजेस्ट म्हणा, टार्गेटच्या नोट्स म्हणा काय-काय आहेच. तो बोलतो घेऊन जायचं का डायजेस्ट? जा ना घेऊन. 7 वर्ष बस मग आतमध्ये. 3 वर्ष बसणार पण 7 वर्ष पेपर नाही देणार. डायरेक्ट तो पुढच्या वेळेस पेपरला जाणार तेव्हा बायकोला घेऊन जाणार. पोरांना पण घेऊन जाणार. 10वीचा पेपर. बायका पोरं सोबत. असला काय गोंधळ करू नको. कळलं की नाही? मेहनतीने काढ ना मार्क. वाच ना थोडं. मला सांगा कवितेचा जो विषय आहे तो तुम्हाला इकडे लिहायचा. आता काय दोन्ही कवितांचा विषय लिहणार का? ए, म्हणून मी म्हणलं दोघांपैकी एक कट करायचंय. प्रेझेंटेशनसाठी मी म्हणतोय हा बॉक्समध्ये लिहा. कळलं की नाही? अजून बॉक्स केलेला नाहीये. आता फक्त आपण लिहतच चाललोय. कळलं की नाहीये? आता मला सांगा त्यानंतर मग प्रस्तुत कविता आवडणं व न आवडण्याची कारणं असं लिहायचं. हां, याचं जास्त वर्णन असतं. कळलं की नाहीये? याचं जास्त वर्णन असतं. याचं कम से कम नाही म्हणलं तरी 7-8 ओळीचं उत्तर पाहिजे. की याला 2 मार्क आहेत. याला 2 आहेत आणि ह्या दोघांना 1-1च आहे. कळलं की नाही? म्हणजे उत्तर जास्त कशाचं पाहिजे याचं पाहिजे. मग या प्रस्तुत कविता आवडणं आणि न आवडण्याची कारणं इथं तर विचारले न आवडण्याची कारणं पण ते लिहायचंच नसतं. तुम्हाला फक्त काय सांगायचंय आवडणंच. न आवडण्याचा विषयच नाही तिकडे. नसेल आवडली तरी आवडलीच म्हणायची. नाही आवडली म्हणलाच की संपलाच. पेपर चेकर म्हणतो निगेटिव्ह उत्तर नाही पाहिजे. मग मला सांगा एखाद्या पोराने समजा हे पाठ नाही केलं, तर काय तुम्हाला बेसिक गोष्टी लिहायच्यात आहे. प्रस्तुत कवितांमध्ये कवीने योग्यरित्या अलंकारांचा वापर केलेला आहे. प्रस्तुत कविता ही वाचण्यासाठी साधी आणि काय रे सोपी आहे. त्यानंतर प्रस्तुत कवितेमध्ये कवीने चांगला संदेश दिलेला आहे. प्रस्तुत कविता वाचण्यासाठी नादमय आहे. आणि प्रस्तुत कवितेमध्ये कवीने योग्यरित्या संस्कृत शब्दांचा वापर केलाय ना याच्यामध्ये. हे नाहीये. म्हणजे अशी काय 5-6 वैशिष्ट्ये असतील ती लिहायची आणि मला नंतर लिहायचं काय? वरील सर्व कारणांमुळे मला ही कविता काय झाली भरपूर आवडली चालेल. आता कुठलीही कविता असू दे. त्या कुठलीही कविता असू दे ना. कुठं गोंधळ करतो? कळलं की नाही? कुठं गोंधळ करतो आता काय सगळ्या कविताचा वाचत बसतो का? हां, पण एक गोष्ट फिक्स आहे. हाच प्रश्न येतो इथे. कळलं की नाही? मागे यायचे बरेच प्रश्न. प्रस्तुत कवितेमध्ये कोणता संदेश दिलाय? कधी-कधी असं येऊ शकतं. शब्द देतात शब्द. 4 शब्द देतात आणि त्या शब्दांचे अर्थ येतात. जर हे नाही आलं तर ते येतं. जे कविता आवडणं आणि न आवडण्याची कारणं जर नाही विचारलं, तर इथे किती शब्द देतात असे 4 आणि त्याच्यात तुम्हाला काय लिहायचं ते अर्थ. म्हणून मी 50 वेळा बोलतोय. तर तुम्ही काय करा कठीण शब्दांना अंडरलाईन करा. कळलं की नाहीये? आता समजा तुम्हाला बाबा तुम्ही इथं भरत वाक्य लिहलंय. त्याची 4 शब्दांचे अर्थ तुम्हाला येत नाहीत. त्याचे येत आहेत. मग तुम्ही काय ह्याची लिहणार? वरती कुठली कविता निवडली? तर शब्द पण कुठले घेतले पाहिजे? तर म्हणतात ह्याचे नाहीत नाहीत मग हे लिहू. हां, म्हणजे नक्की तुम्ही पागल की तुम्ही पेपर चेकरला पागल आहे? तो नसतोय पागल भाई. कळलं की नाही? त्याला जर तुम्ही असं केलं की ते पुढचं तुमचं
राईट लिहिलेलं असतं ना ते पण रॉंग करते. हे मंदच वाटतंय मला. असा वेगळा विषय आहे तो. मग मला सांगा हे झालं ना लिहून, की मग ह्या पूर्ण रसग्रहणला काय करायचं व्यवस्थित बॉक्स बनवायचा. ते तुमचं चांगलं प्रेझेंटेशन वाटतं. हां, तर काय ते प्रस्तुत कवितेचा कवी झालं, एक लाईन सोडायची. कवितेचा विषय झाला, एक लाईन सोडायची. आणि हे सगळं लिहून झालं की मग बॉक्स बरोबर तुमचं हे परफेक्ट बसून जातं एका पानावरती एकदम सुटसुटीत. एवढंही लागत नाही, पण व्यवस्थित वाटतं ते. समजलं की नाही वाटतंय? अशा पद्धतीने तुमचं हे उत्तर आलं पाहिजे. मला सांगा आतापर्यंत 3 कविता झाल्या. इथे 2 विचारल्यात. तुम्ही एक लिहिणं वेगळी गोष्ट आहे. आणि एक वरती झाली. कळलं की नाही? टोटल 3 कविता आतापर्यंत विचारल्या त्यांनी. कविता टोटल 8 आहेत. पुढे चाललो आपण. पुढे चालल्याच्या नंतर हे बघा इथे आलं. आता ही कविता पूर्णपणे वेगळी. या कवितेच्या ओळींचा या 2 कवितांशी आणि त्याच्या वरच्या कविताशी काही संबंध नाहीये. ही तुमची कितवी कविता असणार? 4थी. इथे त्यांनी सांगितलं हे वस्तू तुम्हाला माहिती आहे ना वस्तू कविता आहे ना आपल्याला. हे सगळं वस्तूबद्दलचं दिलंय इकडे. तुम्हाला माहिती आहे हे रसग्रहण वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. तिथं खालील मुद्द्यांच्या आधारे कृती करा असं येते. कळलं की नाही? हे रसग्रहण आहे. ऍक्च्युअली अप्रिशिएशन आहे. याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे याचं उत्तर 3 मुद्द्यांमध्ये लिहितात. कुठला मुद्दा असतो पहिला? येस. थँक यू यार. थँक यू. तुम्हाला माहिती आहे म्हणजे आशय सौंदर्य. हां, इथं आशय सौंदर्यामध्ये काय लिहितात हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. याच्यामध्ये लिहायचं असतं कवी, त्यानंतर कवितेचं नाव, कवितेचे काय रे? नाव आणि त्यानंतर कवितेचा विषय आणि कवितेतून काय संदेश दिलाय. संदेश वगैरे नाही आला चालेल. तुम्ही कविता संग्रह पण लिहू शकता. तर समजा तुमची कविता आहे काय ती काय नाव कवितेचं ते भरतवाक्य. तिचा केकावळी आहे ना, केकावळी कविता संग्रह आहे. कळलं की नाहीये? ते पण याच्यामध्ये लिहू शकता. कशामध्ये? आशय सौंदर्यामध्ये. डोक्यात बसव हे पहिलं. काय काय लिहतात. उगा आपलं घेतली कविता घेते रट्टा मारतंय. रट्टा मारून होतं का अभ्यासात? काय वाचायचंय फक्त की पॉइंट. कवितेचं नाव, कवी, कवितेचा विषय, संदेश आणि कुठला कविता संग्रह आहे तो. बऱ्याचदा कविता पुस्तकात लिहिली त्याच्या खाली कविता संग्रहाचं नाव आहे किंवा त्या पुढच्या प्रस्तावनामध्ये आहे. दाखवतो तुम्हाला कुठे आहे ते. तर मला सांगा हे पहिलं संपलं का हे? रसग्रहण संपलं का अजून 2 पॉइंट आहेत. आता काव्य सौंदर्य. हां. इथे जे काव्य सौंदर्य आहे, इथे तुम्हाला फक्त काय लिहायचं आहे? ओळींचा अर्थ लिहायचा आहे. बस. इथे तुम्हाला ओळींचा अर्थ लिहायचा आहे काव्य सौंदर्यामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त काय नाही लिहायचं इकडे. आणि मग येतं काय रे काय रे भाषिक वैशिष्ट्य किंवा काही लोक भाषा सौंदर्य लिहितात त्याला. भाषा सौंदर्य किंवा भाषिक वैशिष्ट्य. आणि इथं पुन्हा विचार कवितेत अरे अयोग्य अलंकारांचा वापर केलाय, यमक शब्दांचा वापर केलाय, संस्कृत शब्दांचा वापर केलाय, प्राचीन बोलीभाषेचा वापर केलाय, साधे आणि सरळ शब्दांचा वापर केलाय असं लिहितात. अरे त्या कवितेची काय भाषा वैशिष्ट्य आहेत. बरोबर की नाही? ते लिहायचं तिकडे. कळलं की नाही? मला सांगा कुठलीही कविता असते त्याच्यामध्ये अलंकार 100% असतातच. कळलं की नाही? अलंकाराशिवाय त्या कवितेला काय बोलतात ते नाद प्राप्तच नाही होत. कळलं की नाही वर्ताय? आणि काय काय कधी आता मला सांगा काही कवितेमध्ये चांगला संदेश दिलेला असतो. कळलं की नाही? काही कवितेमध्ये यमक शब्दांचा वापर केलेला असतो, मागचे शब्द जुळतात. मग ते सगळं तुम्हाला इथे वाटायचं. जास्तीत जास्त पुष्टीकरण इतिहास हे कमी कमी असतं. कळलं की नाही? त्या कवितेचं भाषा सौंदर्य काय आहे ते तुम्हाला इकडे सांग. समजले की नाही वार्ता? आणि इकडे इकडे काय करायचं बोललो इथे फक्त कविता आवडणं आणि न आवडण्याचे कारण हे आणि हे ऑलमोस्ट मॅच होत. कळलं की नाही? कविता आवडण्याच्या मागची कारण आणि भाषिक वैशिष्ट्य असते. काय कोणी पाठ करून नाही गेलं तरी पण तिकडे लिहतंय. उद्या कोण थांबत नसतंय. उद्या ज्यांना वर्षभर पण काडी नव्हती येत, तो पण तिथं रायटर बनतो. उद्या ज्यांनी वर्षभर काय नाही ना केलं ते पण तिथं गप नाही बसतो.
कळलं की नाही मला? तो पण उद्या आईन्स्टाईन डायरेक्ट. कळलं की नाही? जे जे म्हणतात नाही का, त्या लेखकाने पण लिहिलं नाही ना पुस्तकामध्ये, ते उद्या लिहितो तू. काय लिहितो काय माहिती? मराठीत, गुजराती, गुजरातीत हिंदी, हिंदीत मारवाडी लिहितो, काय लिहितो पण लिहितो. कळलं काय? लिहिणं थांबवत नाही. काहीच नाही ना दुसरा. बोर्डाचा नियम आहे यार. लिहिणाऱ्याला पास करा. खोटं नाही बोलत मी, सत्य बोलतो. कळलं की नाही? लिहिणाऱ्याला पास करा, न लिहिणाऱ्याला फेल करा. त्याला कोणी वाचू नका. पण ज्यांनी लिहिलंय त्याला कोणी टपकवू पण नका. कळलं की नाही? त्या पोराला लिहिता येते म्हणल्यानंतर ते हुशार आहे यार, बोर्ड म्हणतात. मी नाही म्हणत, बोर्ड म्हणतो. मला माहिती आहे काय आहे ते. कळलं की नाही? बोर्ड म्हणतो त्याला लिहिता येतंय ना. साक्षर आहे तो. इंडियात साक्षरतेची व्याख्या आहे यार. कुठलीही एक भाषा आपल्याला लिहिता आली, वाचता आली की तू साक्षर. मग समजा त्या मोटूला गणितातला 1+1 नाही आला, तरी चालेल. तरी चालेल. कळलं की नाही? पण त्याला मराठी वाचता येतंय? हां. लिहिता येतंय? साक्षर तू. साक्षर चल. 10वी शिकलास ना, 10वी शिकलेलीच पोरगी पाहिजे. साक्षर ना. कमीवाली नको. मला सांगा आतापर्यंत किती कविता आल्या इकडे? हे असं असं कवितेत इथं लिहून सांगितलंय का इथं? आशय सौंदर्य लिहू, काव्य सौंदर्य लिहू, भाषा सौंदर्य लिहू असं लिहलंय का इकडे? त्याचा स्वतः सांग तिकडं. कुठं लिहलंय, कुठं लिहलंय, कुठं लिहलंय? अरे दादा ते तू बोललेलं आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य कुठं दिसलंच नाही. तिथं तर असं लिहिलेलं आहे. मी शोधलं शोधलं काय भेटलंच नाही मला. ते रसग्रहण म्हणजेच ते 3 मुद्दे आहेत. हां, मग इथे मला सांगा हे पण लिहायचं नाहीये. या पण काय कवितेच्या ओळी-बिळी काय पण लिहायच्या. डायरेक्ट हे पॉइंट टाकायचे, एक्सप्लेन करायचे. मग इथे 5-6 ओळी, इथे 5-6 ओळी, इथे एक 4-5 ओळी, एक्सप्लेन. बरोबर आहे की नाही? मला सांगा ह्याला वैयक्तिक किती मार्क येते? 4 आणि ह्याला वैयक्तिक 4 येते. कळलं की नाही? आता बघा. आता आपण बघूया ह्याला किती वेळ दिला पाहिजे. आता बघ, कविता कविता वाचायला 5 मिनिटं. कविता वाचायला किती मिनिटं गेली? 5 मिनिटं. कवितेचे आकलन लिहायला 5 मिनिटं. कवितेमध्ये त्या 2 ओळी आता सरळ अर्थ लिहायचा होता. किती मिनिटं? 7. त्यानंतर काव्य सौंदर्य 5. सूचनांच्या आधारे कृती करा 5. हे काय हे लहान आहे रे. कळलं की नाही? हेच लिहायचे ना फक्त. पण इथं 5 नाही लागत बाबा. इथं 10 मिनिटं लागतात. जास्त लिहायचंय. इथं कमी नाही लिहायचं. मग इथे मला सांगा हे बघ. 10 किती झाले? 20, 30 किती मिनिटं? 35. 35 मिनिट. 35 मिनिटं. म्हणजे मला सांगा, जेव्हा तुमच्या घड्याळामध्ये 12 वाजून किती मिनिटं होतील? 15. 12 वाजून 15 मिनिटं होतील. तेव्हा तुमचा प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 संपला. बरोबर? प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 संपला. किती मिनिटं झाली की 12 वाजून 15. कळलं की नाही? ऑड नंबर पाठ करायला अवघड जातं. आता किती वेळ द्यायचा? 40 करून टाक. पण 40 मिनिटामध्ये निपटवच ते. कळलं की नाही? म्हणजे तुम्हाला समजून 12 वाजून किती मिनिटांनी? 20 मिनिटांनी संपवायचंच आहे ते. खूप सारं कंप्लीट केलं तू. मला सांग पहिला प्रश्न 18 मार्काचा होता आणि दुसरा प्रश्न 16 मार्काचा आहे. 16 मार्क. मला सांगा 8 आणि 6 14. जवळ-जवळ 34 मार्काचं संपलंय तुझं. 34 मार्काचं काम संपलंय तुझं ऑलमोस्ट. कळलं की नाही? किती मिनिटामध्ये? 80 मिनिटामध्ये. म्हणजे 1 तास 20 मिनिटं पण गेले. ती पण गोष्ट लक्षात घे. आता मला सांग, हे मी एक्सप्लेन करायची वार्ता केली इकडे बघ. जे पहिलं पान होतं, जे तुमचं पहिलं पान होतं, पहिल्या पानावरती प्रश्न क्रमांक 1 अ बसला. त्यानंतर मग दुसरं पान प्रश्न क्रमांक 1 आ बसला. तिसरं पान प्रश्न क्रमांक 1 ई बसला. संपले 3 प्रश्न. 3 पानं लागली. हे कळलं ना हे मी काय बोलतोय? पहिल्या पानावरती 2 आकलन 1 सोमत. दुसऱ्या पानावरती 2 आकलन 1 सोमत.
2 आकलन. अर्ध पान उरलंय रे, पण लिहू नाही शकत. नवीन प्रश्न. नवीन प्रश्नावरती जाणार की नाही येत. त्यानंतर मग चौथं पान. चौथ्या पानावरती प्रश्न क्रमांक 2 अपूर्ण तिथं बसू शकतो. मधलं काय बसणार माहितीये का? 1, 2 आणि 3. मध्ये टोटल 4 प्रश्न आहेत. मला माहिती पडलं का? कवितेमधला आहे ना, त्याच्यामध्ये 4 प्रश्न आहेत. एक आकलन, पुन्हा आकलन, मग ओळींचा अर्थ आणि मग विचार सौंदर्य होतं. मला सांगा, हे आकलन बसलं, हे आकलन बसलं, ओळींचा अर्थ बसला. त्याच्यानंतरच्या पानावरती पण 5व्या पानावरती पण प्रश्न क्रमांक 2 पण अचं कितवं कन्सेप्ट? चौथा. आणि त्याच्यामध्येच तुम्हाला प्रश्न क्रमांक तुमचं हे वाल ब. त्याच्यानंतर मग ब है ना. ब मध्ये काय ते सूचनेनुसार कृती करा. ते बॉक्स बसून नाही ना तिकडे. काय ते कवितेचं नाव, सॉरी कवीचं नाव आणि कवितेचा विषय आणि ते कविता आवडणं आणि न आवडण्याची कारणं ते बसेल तिकडे. आणि त्याच्यानंतर मग तुमचं 6वं पान. 6व्या पानावरती पूर्ण फ्रेश पान घ्यायचं, नवीन पान. आणि त्या नवीन पानावरती काय लिहायचं बेटा? तुमचा प्रश्न क्रमांक 2 मधला ई. बरोबर आहे की नाही? ई मध्ये तुम्हाला काय लिहायचं? आ लिहितो. ई मध्ये तुमचं काय आहे ते? रसग्रह. रसग्रह. रसग्रह ना हे वालं. एक पूर्ण, हा वाला पूर्ण, ई वाला पूर्ण, दुसऱ्यातला 1, 2, 3, दुसऱ्यातल्या मधलं चौथं काव्य सौंदर्य आणि या सूचनानुसार कृती करा. इथे वरती झालं ते. आणि त्या 6व्या पानावरती पूर्ण रसग्रहण. तुम्हाला माहिती आहे रसग्रहण मध्ये ते 3 मुद्दे आहेत आणि ते एक पान लागणारच पूर्ण. तिकडे तुम्हाला काय काय लिहायचं आहे? आशय सौंदर्य, त्यानंतर काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य पूर्ण एका पानावर बसणार. म्हणजे आतापर्यंत तुमची किती पानं लिहून झालेत? फक्त 6 पान आणि 34 मार्काचा पेपर संपलाय. त्यानंतर तुमचा कन्सेप्ट चालू होतो. हे बघा काय ते स्थूलवाचन. इथे पण तुम्हाला काही प्रश्न लिहायचे नाहीयेत. या सगळ्या गोष्टी काही नको, हे पण काही नको. असे काही प्रश्न तुम्हाला तिथे टाकायचे नाहीयेत. कळलं की नाहीये? तुम्हाला फक्त काय लिहायचंय? उत्तर. तिन्ही उत्तर लिहायचे का इकडे? 2 लिहायचे. हा, एकाचं उत्तर एक पान आहे. शेवटच्या 4-5 लाईनी सोडू शकता. पण 4-5 लाईनी शेवटच्या उरल्या की तिथंच दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर चालू नाही करायचं. कळलं की नाही? आता बघ, आता बऱ्याचदा इथे ह्याच्यामध्ये या प्रश्नामध्ये जास्त त्रास आहे. हे बोर्डाचा फेवरेट क्वेश्चन तो येतोच, कारण की त्या स्थूलवाचनामध्ये तो एकटाच प्रश्न आहे. व्युत्पत्ती कोशाची कार्य लिहा. कळलं की नाहीये? व्युत्पत्ती कोश माहितीये ना, शेवटचं स्थूलवाचन भाग 4 मधलं, त्याची 4च कार्य आहेत. पण त्या 4 कार्यांना 3 मार्क नाहीत भेटत. तर तिथं तुम्हाला काय लिहायचं असतं माहितीये का? पहिली व्युत्पत्ती कोशाची व्याख्या लिहायची असते. व्युत्पत्ती कोश म्हणजे काय हे लिहायचं असतं. आणि मग व्युत्पत्ती कोशाचं पहिलं कार्य. पहिलं कार्य लिहून त्याच्या पुढे डॅश करायची, काय चुरून थोडंसं लिहायचं. ते स्पष्ट करायचं. त्यानंतर मग दुसरं कार्य लिहायचं. ते लिहायचं, डॅश करायचं, थोडंसं एक्सप्लेन करायचं. बरोबर आहे की नाहीये? गुगलवरती शाळा.com वरती तुम्हाला याचा आन्सर भेटेल. टेक्स्टबुक मध्ये नाहीये. टेक्स्टबुक मध्ये डायरेक्ट पॉईंट दिलेत. डायरेक्ट पॉईंट. तुमच्या डायजेस्ट मध्ये किंवा ह्याच्यामध्ये भेटून जाईल. कळलं की नाही? तिथे तुम्हाला ते आन्सर भेटेल. व्युत्पत्ती कोशाची व्याख्या बुकामध्ये पण आहे. टेक्स्टबुक मध्ये पण आहे सुरुवातीला. व्युत्पत्ती कोशाची पहिली व्याख्या हा. मी काय म्हणतोय हा प्रश्न वाचा. कारण या काय ते स्थूलवाचन जे आहे ना, त्याच्यात एकच प्रश्न येतो आणि तोच प्रश्न येतो बोर्डाला. त्यात तुमचं काम संपून जाईल. फिक्स माहिती आहे आपल्याला तो येणार म्हणजे येणारच आहे. बरोबर की नाही? म्हणजे 4 कार्य लिहायची, व्याख्या लिहायची, असं निपटवायचंय. याच्यामध्ये तुम्हाला 2 वेगळी पानं वापरायची आहे. या दोघांपैकी एखादा प्रश्न पूर्ण एका पानावरती. फक्त या दोघांपैकी एखादा प्रश्न लिहिताना तुम्हाला आधी प्रस्तावना लिहायची. प्रस्तावना म्हणजे काय? आता हा जो प्रश्न आहे काय? माणसे पेरा माणुसकी काय रे उगवे, मनक्या पेरेल लगामधलं आहे ना. तर तुम्हाला तिकडे लिहायचं आहे प्रस्तुत प्रश्न. प्रस्तुत प्रश्न मनक्या पेरेल लागा या स्थूल वाचनातून घेतलेला आहे. या स्थूल वाचनाचे लेखक फलाना फलाना हे आहेत आणि यात त्यांनी हा विचार मांडलेला आहे. ही झाली प्रस्तावना. पहिला पॅरेग्राफ. किती ओळींचा? 3 ते 4 ओळींचा. 2-3 ओळींचा बसतोय.
त्यानंतर त्यानंतर मग तुम्हाला लिहायचं असतं स्पष्टीकरण. स्पष्टीकरण म्हणतात. स्पष्टीकरण म्हणजे मेन उत्तर अशी हेडिंग टाकायची का वरती पण? असं लिहायचं का तुम्हाला प्रस्तावना मग पुढे? असं काही नाही. हा झाला पहिला पॅरेग्राफ. तुम्हाला माहिती पडलं पहिल्या पॅरेग्राफ मध्ये काय? जो हे फॉलो करणार त्याचे मार्क 100% चांगले आहेत. ही गोष्ट डोक्यात घ्या. नाहीतर बाकीचे काही नुसते उत्तर लिहणार त्यांनी काय होणार नाही. ते मार्क काढणार आहे. 3 पैकी 3 नाही काढणार एवढाच विषय. समजलं की नाही माझं? 3 पैकी 3 नाही काढणार. बाकी काही लिहणाऱ्याला ते बोर्डवाले मार्क्स देणारच आहेत. पूर्ण नाही देणार. थोडी तरी देतील एवढाच विषय. कळलं की नाही वाटतंय? काहून थोडं स्वतःच्या हाताने धोंडा मारून घ्यायचं? मला माहिती आहे ते लिहिल्याने मार्क भेटणार आहेत, तर ते लिहीन ना मी. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा पहिली प्रस्तावना, मग काय लिहायचं? स्पष्टीकरण. म्हणजे ह्याचं मेन उत्तर जे तुम्ही वाचून गेलाय, मेन उत्तर जे तुम्ही वाचून गेलाय ते लिहायचं. आणि मग लिहायचं असतं शेवटच्या 2 ओळीमध्ये निष्कर्ष. निष्कर्ष म्हणजे काय? तिथून तुला काय समजलं? कळलं की नाहीये? आता मला सांगा ते तुमच्या त्या इन्स्पेक्टर वाल्याची आहेत ना स्टोऱ्या त्याच्यामध्ये, सुलवाचनामध्ये रेखा आणि काय ती स्वाती. ते किती काय ते आत्मविश्वास देणाऱ्या स्टोऱ्या आहेत त्या. कळलं की नाही वाचायस? म्हणजे मला सांगा या कहाण्यांमधून तुम्ही म्हणू शकता ना या कहाण्यांमधून या काय पोलीस ऑफिसरमध्ये असलेली आत्मविश्वास, जिद्द, साहस आपल्याला काय होतं दिसून येतं असा निष्कर्ष. बरं का येथे आपणास काय रेखा किंवा काय ती आहे स्वाती महाडिक ना स्वाती महाडिक यांच्यामध्ये असलेली जिद्द, साहस, आत्मविश्वास याचा आपल्याला परिचय दिसून येतो. ते शेवटच्या 2 ओळीत यायचं असतं आणि असे हे 3 पॅरेग्राफ बनवायचे असतात. याच्यात नाही हा तसं. याचा काय कोण लेखक आहे का? व्युत्पत्ती कोशाचा काही लेखक आहे? तिथं प्रस्तावना लिहा. व्युत्पत्ती कोशातून हा प्रश्न घेतलेला आहे. त्याला म्हणून त्याचं वेगळं सांगितलं ना मी. पहिली काय लिहू त्याची व्याख्या लिहू. मग त्याचे कार्य ते 4 आहेत ते लिहू आणि थोडं चुरण दे त्याचं डॅश करून. आहे की नाही? मग तुम्ही ते 4 कार्य लिहून दिले खाली. वरील उत्पत्ती कोशाची 4 कार्य आहेत. बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीने बरोबर ते पानावर बसवायचं. लिहायचं हे काय हळू नाही लिहायचं. लय फास्ट लिहायचं. हे तुमचं काम 20 मिनिटामध्ये संपलं पाहिजे. किती मिनिटामध्ये संपलं पाहिजे? 20. 20 मिनिटामध्ये हे काम निपटवलं पाहिजे. सांगा आता तुमचा परफेक्ट अर्धा पेपर संपला. अर्धा पेपर संपला की नाही? म्हणजे किती मार्काचा पेपर संपला आता तुमचा? 4. हे बघ आता घरी गेल्या गेल्या लगेच हे जे स्थूल वाचन आहे त्याचं बघायचं कोण लेखक आहे, त्याचं काय नाव आहे, त्याच्यात कोणता विचार मांडलाय, प्रस्तावना रेडी करायची आणि ते काय बोलतात ते नाही उत्तर आठवली ना मनात लिहा पण लिहा आणि एका पानावरती उतरवायचं शेवटच्या काय 3-4 ओळी कमी केल्या चालेल आणि एक पान भरायचं ते 3 मार्कात त्याला जेवढं जास्त लिहिलं त्याला मार्क जास्त भेटणार. कळलं का नाही? सोडणार गेले 6 मार्क. 6 मार्क वाटलं. 6 मार्क म्हणजे 1% जातोय रे. 1%. 1%हून जास्त. 1%हून जास्त. बोर्डात 5 मार्काला 1% आहे लक्षात घे. कळलं की नाहीये? हे सोडू नको अजिबात काही. अशा सुरुवातीचे 3 पेपर आपलेच यार तुम्ही समजून घ्या ना डोक्यात. पहिले 3 पेपर आपले आहेत. कळलं की नाहीये? काय तुमचं ते मराठी, हिंदी, इंग्लिश करा त्याचा. सत्य आहे की नाही? काय नाही. अर्धा लोड संपून गेला तिकडच. नंतर टाइमपास आहे 2-2 तासाचे पेपर. सत्य आहे की नाही? तेव्हा बाबा हा विचार केला पाहिजे. अरे काय येईल, काय नाही, काय येईल, काय? 2 वेळा अंघोळ करायची. 4 वेळा प्रार्थना करायची. पण ह्याच्यात काय आहे? ह्याच्यात काही होतं की त्याला पेन संपवतात आहे. उद्या अर्धा पेन संपलाच पाहिजे. कळलं की नाही आता? येस. मला सांग पुढं 20 मिनिटं. 20 मिनिटं गेले? म्हणजे मला सांगा आता किती वाजले असतील? 12 वाजून 40 मिनिटं. 12 वाजून किती मिनिटं झाले? 40. अरे घड्याळातली वार्ता करतोय मी. 12 वाजून 40 मिनिटं झाले की नाही? मगाशी किती वाजलेले? 12 वाजून 20 मिनिटं. आता 12 वाजून 40 मिनिटं झाले आणि आपला 40 मार्काचा पेपर संपला. संपलाय की नाही? येस. म्हणजे आतापर्यंत आपला फोन नंबर जो पाठ करतोय आपण 40, 40, 20 असे आकडे आले. पहिल्या क्वेश्चनला 40 मिनिटं, दुसऱ्या क्वेश्चनला 40 मिनिटं, तिसऱ्या क्वेश्चनला ते 35 आपण 40 बनवलंय. तर 40, 40, 20 6 आकडे झाले. आता उरले 2च प्रश्न. त्याच्या अजून 4 आकडे येणार. झाला फोन नंबर पाठ. सत्य की नाही? Yes. पुढचं बघ. आता तुमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. ते व्याकरण.
याच्यामध्ये काय लिहायचं काय नाही, कसं प्रेझेंटेशन करायचं ते लक्षात घे. मेन आता ह्याच्यामध्ये हे बघ, हे काय नाही लिहायचं, हे बघ हे काय पण नाही, हे पण नाही. तू गरज पडली तर फक्त एवढं लिहू शकतो, फक्त एवढं. कळलं काय? ते नाही लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये रे बाबा. पण हा जसा बक्ता दिलाय, हा जसा बक्ता दिलाय तसा लिहायचा. फक्त हे असं नका होतं, हे चुकीचं लिहिलंय. तुला इथं हेडिंग समासाचे नावच टाकायचंय, पण ह्याचा समास हा नाहीये. त्यांनी वर खाली दिलंय. तुला माहिती पडतं हे त्रिभुवन म्हणजे 3 आहे ना संख्या त्याच्यामध्ये. म्हणजे कुठला समास आहे? द्विगु समास. कारण की संख्या आहे त्याच्यामध्ये. असं जोडायचं ना. आता हे पण असं लिहू. मारतंय. हायला पेपर चेकर म्हणून हे पहिलीचं आहे की 10वीचं आहे? पहिलीत असं होतं रे. पहिलीत असं. इकडे 1 लिहायचे, इकडे 1 0 काढायचे. मार्क आहे. आहे की नाही? मग इकडे 2, मग इथं 2 0. हां, एवढं. 10वीला पण तसंच. मुलांचं काय आहे? पुरुषोत्तम. हा कुठून येतात ना समाज ते पण तुम्हाला सांगतो. तिथलेच येणार. उद्या चेक करायचं बघा तिथलंच मॅच होतं की नाही. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सगळं आहे. तिथलंच येतं. बाहेरचं काही नाही. मला सांगा आता पुरुषोत्तम म्हणजे काय? उत्तम असा पुरुष. उत्तम असा पुरुष. म्हणजे मला सांगा पुरुषाला उत्तम असं विशेषण दिलंय. मग कुठला कुठला समास येणार? कर्म. एक नाम असतं आणि एक विशेषण असतं. तर पुरुष नाम आहे. पुरुष एक जात आहे की नाही, नाम आहे ते. आणि उत्तम हे त्याला काय दिलंय? विशेषण. मग कुठला समास झाला? कर्म झाला. मी मागाशी ग्रामरची व्हिडिओ टाकली आहे. त्याच्यामध्ये समास, शब्दसिद्धी परत एक्सप्लेन करून दिलंय. वाक्यप्रचार कुठले येतात, समास कुठले येतात ते पण सांगितले, तरी परत सांगतो. परत सांगतो बाबा. कळलं का नाही? पण वाचा. बाकी काय नका करू, फक्त वाचा बाबा. मी पुण्याला गेलेलो पण तुमच्याकडे आलोय मी. हा काल पुण्याला जाऊन आलो मी. नाही विचारसाठी. चला पुढचं काय आहे? हे बघ रे, आता 2 नंबर टाकायचा. हे लिहायचं. हे लिहिलं चालेल. हे पण नाही लिहायचं, हे पण नाही लिहायचं. असा चार्ट बनवायचा. आता इथं एक एक डबा दिलाय म्हणून तू एक एक नको बनवू. काही मध्ये 2-2 शब्द पण येतील. तू बनवतो एकच. तिथंच कॉमा द्यायचा आणि दुसरा बाजूला. असं नको करू. लिहून या का खाली एक. सपलेच का? मला सांगा, पहिले 2 प्रश्नाला तर 6 पानं घ्या फक्त. नंतरच्या 2 प्रश्नांना 2 पानं वाढली का अजून स्थूल वाचनाची? 40 पानाची पेपर प्रश्नपत्रिका आहे. 29 पानात आहे. किती पाण्यात त्याच्यात? 29. काय सत्य आहे? अर्धे उरलेले फाडून घेऊन ये घरी. लेख होते रे. हे बघ. मला सांगा, तुम्हाला तर माहिती मी मागाशी शिकवलंच आहे. आधी पण झाले आपले हे सगळं ग्रामर. ग्रामर 4-4, 5-5 वेळा घेतलंय. कारण की मला माहिती आहे ग्रामरमुळेच पोरांचे मार्क वाढणार आहेत. ते जेवढं तुमचं अॅक्युरेट आहे तेवढे तुमचे मार्क चांगले आहेत. कळलं की नाही? तर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक एकदा बघ इथं उलट सुलट दिलंय. उपसर्ग असतं. पण तुला असं दिलं तर असंच लिहायचंय. तर प्रत्यय पुढे लागतं सुरुवातीला की मागे लागतं? मागे. आणि उपसर्ग पुढे आधी लागतंय. आणि अभ्यास जोड शब्द असतात. आता हे काय आहे? बिनचूक. तर चूक नावाचा शब्द आहे मार्केटमध्ये आणि त्याच्या पुढे बिन लागलंय. म्हणजे हे कशामध्ये जाणार? उपसर्ग. मग इथे जाणार ते बिनचूक. माहिती ना तुम्हाला? पुढचा काय शब्द आहे? जमीनदार. हे बघ जमीन नावाचा शब्द आहे. मागे दार लागलंय. मग कशामध्ये जाणार आहे? मग इकडे. बरोबर आहे की नाही? पुढचा काय शब्द आहे? तीळ तीळ. तेच तेच ना. मग ते कुठे जाणार? अभ्यास. पुढचा काय? आंबट चिंबट. आपण जोड शब्द आहे की नाही? आपण कशामध्ये जाणार? अभ्यास. असा टेबल बनवायचा. याच्या खाली 2 शब्द लिहायचे. ते 2 वाले. याच्या खाली तो एक आहे तो बिनचूक आणि याच्या खाली काय तो आहे जमीनदार कुत्रा. बरोबर आहे? हा कंपल्सरी. तुला माहितीये का हे नूतन? तू लिहू. कुठलं सेंटर आहे तुझं? मग तू पास आहे. तू नको लिहू मग. ते लिवे मजा करते मी लिहू. आता बघ पुढचा. इथे बघ. तिसरा प्रश्न काय हा? वाक्य प्रचार. हे बघ हे काय नाही लिहायचं. हे काय पण नाही. हा हे बघ हे इंग्लिश मिडियमच्या पोरांना 3 विचारतात 2 लिहायचे असतात. तुम्हाला चांगले 4 विचारतात 2 लिहायचे असतात. 6 लिहायचे. अरे हे ते 4 मार्क हे बघ हे बघ
हे बघ हे बघ हे बघ वाच, हे बघ काय विचारलंय. अर्थ सांगायचा आहे, पण कुठल्याही दोघांचाच सांगायचं आहे. तुला ते दोघांचं पण येणार नाही. मला सांगा, असेच वाक्यप्रचार निवडायचे ज्याचा तुम्हाला अर्थ परफेक्ट येतोय. ज्याचा तुम्हाला अर्थ परफेक्ट नाही येत ते निवडायचे नाही, हे गोष्ट डोक्यात घे. ज्याचा अर्थ तुम्हाला ऍक्युरेट येतोय ना तेच निवडा. आता मला सांगा, इथं काय कंठस्नान घालणे, तुम्ही चेक करू शकता, मी तुम्हाला सांगितले कुठून येतात ते, त्यात आहे की नाहीये. कंठस्नान घालणे म्हणजे मगाशी व्हिडिओ बघितले वाटतं की नाही. मला सांगा, हुकूमत गाजवणे म्हणजे काय? वर्चस्व गाजवणे. वर्चस्व गाजवणे ना भाई. मगाशी मी वाक्य पण सांगितलं ते, कळलं की नाही. इथं कंठस्नान घालणे मी सांगितलं, त्यामध्ये लिहिलं होतं काय, चोरांना चोरी करताना पकडल्यानंतर पोलिसांनी त्यांना कंठस्नान घातले. त्यानंतर भारत आणि इंग्लंडच्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाने इंग्लंडच्या संघावरती हुकूमत गाजवली. त्यानंतर मग व्यथित होणे. व्यथित होणे म्हणजे काय असतं रे? दुःखी होणे. बरोबर ना. मी परीक्षेत नापास झाल्याचं ऐकून माझी आई व्यथित झाली. आई नाचून का अशी म्हणून काय म्हणून बरोबर, वा 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 वा, काय पोराने माझा विडा उचललाय, नाव फार आकाशात पोचवली. मोठू तुझ्यासाठी सांगतोय. हा, मला सांगा, व्यथित होणे म्हणजे काय रे? दुःखी होणे. नक्की नाही, माझ्या आईने मला सहलीला पाठवले नाही म्हणून माझं मन व्यथित झालं. येऊ शकतं की नाही. व्यथित होणे असा शब्द नाही येत वाक्यप्रचारामध्ये. व्यथित होणे असंच लिहता का तुम्ही? माझं मन व्यथित झाले, कळलं की नाही. व्यथित आलं पाहिजे, होणे म्हणून. आनंद गगनात न मावणे म्हणजे काय? खूप आनंद होणे. खूप काय रे? आनंद होणे. खूप आनंद होणे, राईट ना. मला सांगा, खूप आनंद होणे म्हणजेच काय? आनंद गगनात न मावणे. मला सांगा, माझा परीक्षेत प्रथम क्रमांक आल्याचं ऐकून माझ्या आईचा आनंद गगनात मावला नाही. माझ्या आईचा आनंद गगनात मावला नाही. आनंद गगनात मावला नाही. आता मावला नाही म्हणजेच न मावणे ना. ते काय वेगळे आहे का? ते म्हणतोय की, नाही तर माझ्या आईचा आनंद गगनात न मावणे. अरे यार, तुमची वाक्य तुम्हाला तरी पडली पाहिजेत ना. काय काय होणार? मला सांगा, हे कसं लिहायचं हे मी शिकवलंय ऑलरेडी. त्याच्या आधीच्या पण लेक्चर्स मध्ये घेतलेलं आहे. पहिला अर्थ लिहायचा आणि मग वाक्य. किंवा तुम्ही काय करू शकता, असंच हे बघा, असं एक नंबर टाकायचा, हे पण लिहायचं, हे पण लिहायचं, डायरेक्ट डॅश करून, आणि मग खाली वाक्य लिहायचं. अर्थाची एडिंग टाकायची गरज पण नाही. त्याच्यामुळे 4 येतात म्हणून 4 लिहायची का? 2 परफेक्ट लिहायची जे येत आहेत ते. जे परफेक्ट, ज्याचा अर्थ येतोय ना परफेक्ट, ते उचलायचं. ज्याचा अर्थ येतोय परफेक्ट, ते उचलायचं. आणि असं होतच नाही 4 पैकी 2 तुम्हाला येतातच. असं होतच नाही कधी की येत नाही आपल्याला. मराठी मोठं गुजराती. पुढचं पुढचं काय लिहायचं बघ. आता बघ, हे बघ, प्रश्न क्रमांक 4 आ. डायरेक्टली हे सगळं काय नाही, हे बघ, हे टाकायचं शब्द संपत्ती. आणि हे बघ, ह्यापैकी फक्त तू आहे ना हे टाकून असं हेडिंग टाकू शकतो, काय नाही प्रॉब्लेम. फक्त एवढीच फक्त समानार्थी शब्द. पेपर चेकरला थोडंसं सोपं जातं, बाकी काय त्याला कळून जातं बाबा हे समानार्थी शब्द आहेत. हा, इथे मार्ग, तर इथे डबल डॅश पाहिजे. डबल डॅश करायचं. मार्ग म्हणजे काय असतं? हा, रस्ता, बरोबर आहे. त्यानंतर जल. जल म्हणजे काय असतं? हा, पाणी, बरोबर. जल म्हणजे पाणी असतं. पाणी जीवन. नशीब लाईफ नाही बोललं. हा, इकडे बघा, हे नंबर टाकायचं, हे टाकायचं बघा. बरोबर आहे. इथं क्रॉस करायला विसरायचं नाही. क्रॉस नाही केलं विरुद्धार्थी शब्दच नाही ते. क्रॉस केलं नाही तर ते विरुद्धार्थी शब्दच नाही. कळलं की नाही रे. नाही तर उत्तर बरोबर लिहिलं तरी ते समोरचा क्रॉस करतोय. बोला, सुफिक्सचं काय येतं? नाफी. आणि ज्ञानीचं काय येतं? अज्ञानी. बरोबर, हे तुमच्याकडे दिले. कळलं की पुढे चुकवायचं नाही. व्याकरणामध्ये काहीच चुकवायचं नाही. एका शब्दाला मार्क आहे तिकडे.
एका शब्दाला मार्क ते स्थूल वाचन नको तेवढं एक पान लिहा तर 3 पैकी 3 देत नाही. देते का? नाही. इथे एका शब्दाला मार्क आहे. पुढचं काय विचारलं? वचन बदला. फक्त एवढंच हेडी टाकू शकतोस तू. हे नंबर. बोला भिंती हे अनेक वचन आहे की नाही? मग याचं काय ना? भिंत. रस्ता मला वाटतं एक वचन. काय म्हणणार? इथे डॅश येतं मध्ये डॅश येतं. आणि हे पण मी तुम्हाला शिकवलंय वर्गामध्ये जेव्हा ग्रामर रिव्हिजन घेतलं तेव्हा काय या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. किंवा तुम्हाला असं पण इकडे येऊ शकतं लिंग बदला किंवा तुमचं ते काय अनेक शब्दांबद्दल एक शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द ते पण येऊ शकतं. कोणतंही येईल. कळलं की नाही? हेच येईल असं काही नाही. तर तुम्हाला याच्यामध्ये पहिला रखवाल बनेल. रखवाल रखवाल त्यानंतर दार त्यानंतर रवा उद्या खाऊन जा नंतर घेऊन जा डब्यात तवा. अच्छा सगळं खावाच आहे का? अजून काय? अजून सांगा अजून काय बनतं? दाखल 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 आहे. दल पण आहे का? नाही दल नाही. किती बनवायचे आहे? 4 बनवायचे असतात 4. किती बनवायचे असतात? 4. 2च बनवायचे होते? ओके ठीक आहे ठीक आहे. 2 बनवायचे. ऍक्च्युली मला वाटलं 4 असतील पण 2 बनवायचे. 2 अर्थपूर्ण बस झाले ना मग. मला वाटतं हे दुसरे ह्याच्यात 2 बनले. कधी कधी असं पण लिहून देत होता की रखवाल आणि दार हे सोडून बाकीचे बनवा. कारण की त्यात 2 शब्द तर ऑलरेडी असतातच जे सुरू ते. मग तिथं सांगितलं रखवाल आणि दार हे सोडून बनवा तर तुम्ही लिहिताय रखवाल आणि दार. मी कॉफी मास्टर आहे ना. चला पुढे. मग आता पुढे काय तुमचं लेखन नियम. तर तुम्ही ही हेडिंग टाकू शकता. कुठलीही अशी लेखन नियम. लेखन नियम ह्याचे तुम्हाला काय करायचं ते अचूक शब्द निवडायचे ते. अचूक शब्द नाही हे तुम्हाला वाक्य दुरुस्त करायला आले का? ओके. कोणतेही 2 वाक्य दुरुस्त करा. कोणतेही 2 वाक्य दुरुस्त करून लिहायचे ते. तर मला सांगा इथे महर्षी हे रॉंग आहे. ते असं पाहिजे काय रे? महर्षी. लक्षात घ्या जर एखाद्या शब्दामध्ये शेवटच्या शब्दाला व्हॅरायटी असेल तर ती दुसरी असते. गरजेचं नाहीये पण मेजॉरिटी टाइम्स काय असतं? दुसरी असते. आता मला सांगा महर्षी मध्ये लास्ट शब्द आहे की नाही? श त्याला व्हॅलेंटी पाहिजे तर कुठली पाहिजे? दुसरी पाहिजे. जर ते सुरुवातीला असतं त्याला किती व्हॅलेंटी असते? पहिली. हे बेसिक नियम आहे. हे बेसिक नियम आहे. पण काही गोष्टी त्याला अपवाद आहेत. तर काही गोष्टी आता दीपावली असतात दीपावली शब्द त्याला अपवाद आहे. दीपावली असा आहे. मला सांगा पहिल्या शब्दाला व्हॅलेंटी आहे ना? व्हॅलेंटी आहे ना? मग ती कुठली पाहिजे होती? पहिली. पण आहे का पहिली? हे काही अपवाद आहेत. खूप शब्द कधी पण बघा तुम्ही खूप शब्द असता असाच असतो. खूप कळलं की नाही? खूपला जो ख आहे ना त्याला नेहमी दुसरीच व्हॅरायटी असते. सॉरी दुसराच उकार असतो. आता मला सांगा पहिलाच अक्षर आहे. पहिलाच अक्षर आहे की नाही? ह्याला उकार जर आहे तर हा पहिला पाहिजे ना? पण असे काही शब्द अपवाद आहेत. तर बाकी तुमचा बेसिक नियम काय? तर पहिला अक्षर आहे आणि त्याला व्हॅलेंटी आहे तर ती पहिली पाहिजे. पहिला अक्षर त्याला उकार आहे तर ती पहिली पाहिजे. नाहीतर असा पण नियम आहे जर त्या शब्दामध्ये पहिलाच एखादा शब्द भेटतो ज्याला व्हॅलेंटी आहे. पहिलाच एखादा शब्द भेटतो ज्याला व्हॅलेंटी आहे तर ती पण कुठली असते? पहिली असते. पण जर त्या शब्दामध्ये 2 शब्द असतील ज्याला व्हॅलेंटी आहे 2 अक्षर तर एकाला पहिली असते आणि लास्टला काय असते? दुसरी असते असा नाही. मला सांगा अजून कर्वे हे रॉंग आहे. काय पण यांच मध्ये असं नाही यांच्यामध्ये पाहिजे ना? महर्षी कर्वे यांच्यामध्ये हा शब्द पाहिजे यांच्यामध्ये. शक्यतो असं नसतं शब्द येत नाहीत. काना सॉरी वेलंटी आणि हुका त्यात चुका असतात. पुढे स्थित आता बघ हे बघ रॉंग दिलं की नाही माहिती पडलं ना तुम्हाला? पहिली व्हॅलिटी पाहिजे काय? कारण की पहिल्या शब्दाला व्हॅलिटी आहे. तर काय पाहिजे होतं ते? स्थित प्रज्ञाची लक्षणे होती बाकी राईट आहे. बरोबर आहे. पुढे पावसाळ्यात राईट आहे. दिशा हे रॉंग आहे. तर दिशा असं पाहिजे होतं. दिशा बघा पहिलाच शब्द आहे ना तर त्याला पहिली व्हॅलिटी पाहिजे. इथे बघा दुसरं हा बघा अपवाद शब्द आहे. दुसरं तुम्ही बघाल ना तर असा आहे. कळलं की नाही? दुसरा असा शब्द आहे. पण ह्याच्यासाठी तुमचं भाषेमध्ये चांगलं प्रभुत्व पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडे ऑप्शन पण आहे तर एवढा काही त्रास नाही.
इव्हन ते 4 शब्द निवडायचे येतात ना, तिथे पण ऑप्शन असतात. 6 पैकी 4 किंवा 8 पैकी काहीतरी 4 असते. कळलं? म्हणजे ऑप्शन खूप आहेत. तुमचे मार्क जाणार नाहीयेत. तुम्ही जर 4ही ट्राय कराल तर तुमचे 2 राईट येतीलच. समजलं की नाही अशी गोष्ट. पुढे महाराष्ट्र बरोबर आहे. ही आहे बघा हा शब्द. ही दुसरी असते. आता बघा मी शब्द एकटाच आहे ना, मग एकटाच आहे तर दुसरी असते बघा. मी कधी बघितलं का? असं लिहितो का आपण मी? नेहमी दुसरंच असतं ना ते. तसं ही एकटा शब्द आहे की नाही? त्याला कुठली वेलांटी पाहिजे? दुसरी. असं. संतांची आहे बघ, हे भूमी रॉंग आहे. भूमी पण दुसरा अवकाश. म्हणजे मला सांग, आता जर आपला नियम जो बेसिक आहे, जर तुम्ही तो अप्लाय केला, बेसिक नियम काय? पहिल्या शब्दाला उकार, तर कुठला पाहिजे? पहिला. तर चुकतोय ना आपण तिकडे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी तो नियम नाही अप्लाय होत. मग काय? शनिवारी. या शनिवार तुम्ही आपण रोज लिहितोय. शनिवार असा असतो का? असा असतो ना? तो ना शनिवार. यांनी बघ कसं लिहिलंय. आणि हा दुपारी. दुपारी मधला पहिला पाय. दुपारी. 12:30ची वेळ होती. बरोबर. बरोबर आहे की नाही? शक्यतो एका वाक्यामध्ये 2 मिस्टेक असतातच. 2 मिस्टेक असतातच. 3 फार क्वचित. तुम्हाला तर माहिती आहे, हे वाक्य दुरुस्त करताना तुम्ही रिपेअर करून वाक्य लिहणार आणि जिकडे तुम्ही दुरुस्ती केली त्याला काय करता? अंडरलाईन. तर समोरच्याला कळतं काय रिपेअर केलंय ते. बरोबर आहे की नाही? पुढे सांगा, पुढचं काय विचारलं? विरामचिन्ह. हे शिकवले की नाही? इंग्लिश मीडियमच्या व्हिडिओ पाठवले त्याच्यामध्ये पण आहे ते. आणि वर्गात पण शिकवलंय मी. बरं, ह्याला कुठलं विराम म्हणायचं? स्वल्प विराम. बोला, हे काय? हा, दुहेरी अवतरण चिन्ह. दुहेरी अवतरण चिन्ह. राईट आहे ना हे? दुहेरी अवतरण चिन्ह. म्हणजे काय कर? हे शब्द कुठून येतात ते सांगितलं तुम्हाला. पुस्तकाच्या मागे. अजून हायलाईट केले नसाल तुम्ही. बोला, एक्झिबिशन म्हणजे काय असतं? काय? प्रदर्शन. श असला पाहिजे का? असतं मला प्रदर्शन? प्रदर्शन. ठीक आहे. ते वाटतं शब्द. 1 मार्क आहे याला. याला 1 मार्क आहे. बघा, दोघे मिळून अर्धा-अर्धा आहे. तो कारण 1-1 मार्क नाही भेटत. पुस्तकाच्या मागे आहे ते शब्द तिथून येतात. ये. आता हे व्याकरणाला, अख्ख्या व्याकरणाला 20 मिनिटं. अख्ख्या व्याकरणाला किती मिनिटं द्यायचे? 20. अख्ख्या व्याकरणाला 20 मिनिटं. अख्खं व्याकरण लिहायला किती मिनिटं? 20. आणि मला वाटतं इनफ. मोर दॅन इनफ तेवढे मिनिटं. तेवढ्या 20 मिनिटांमध्ये काय शब्द तर लिहायचेच आहे. कुठे डिटेलमध्ये काय चर्चा करायची तुम्हाला तिकडे? का चर्चा एवढी? आतापर्यंत वाचा इकडे बघ. क्वेश्चन नंबर 1 40 मिनिटं म्हणजे वाजणार 11 वाजून 40. क्वेश्चन नंबर 2 पुन्हा 40 मिनिटं वाजणार 12 वाजून 20. क्वेश्चन नंबर 3 20 मिनिटं म्हणजे वाजणार 12 वाजून 40. आणि क्वेश्चन नंबर 4 किती मिनिटं? 20 मिनिटं म्हणजे बरोबर किती वाजणार? 1. 1 वाजले ना? वाजले नाही? आणि आता तुमच्या समोर कोणता क्वेश्चन नंबर 6? क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 म्हणजे आपला लास्ट क्वेश्चन. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आतापर्यंत भले भले भरपूर लिहून झालं. चला, मान्य केलं मी, 54 मार्काचा पेपर संपलाय आपला. 54 मार्काचा संपलाय. उरलाय फक्त किती मार्काचा? 26. 26 मार्काचा पेपर उरलाय. खरं काय? 26 मार्काचा पेपर उरलाय, पण सगळ्यात जास्त लिहायचं इकडे. सगळ्यात जास्त लिहायचंय. कारण की आता सगळ्यात मेन लिहिणं इथं चालू होणार आहे. कळलं की नाहीये? सगळ्यात जास्त लिहिणं इकडे चालू होणार आहे. साधारण तुमच्या व्याकरणाला 1-3 पानं तुम्हाला द्यावी लागतील. कळलं की नाही? डबे बनवायचे, ते सगळीकडे व्यवस्थित सुटसुटीत लिहायचे, लाईन सोडायचे ते प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे तुम्हाला तिकडे जागा लागणारच आहे. आता बघ. हा, आता सगळ्यात पहिलं तुमच्या समोर आलं हे. काय आहे? ही जाहिरात आहे. ही जाहिरात आहे आणि ते जाहिरात वाचून तुम्हाला पत्र लिहायचंय. आता तुम्हाला हे दोन्ही 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 लिहायचे का पत्र ही? दोघांपैकी कुठलंही एक पत्र लिहायचंय. जैताप कर, बघ इकडं. आणि तुला पत्र लिहायला लावतो मी आता. तर मला सांगा, या दोघांपैकी कुठलंही एक पत्र लिहायचंय. शक्यतो तुम्हाला सांगितलंय मी हेच पत्र उचलायचं. कळलं की नाही? नेहमी कुठलं वालं? हा,
अरे औपचारिक पत्र, औपचारिक पत्रामध्ये तुम्हाला मी तरी 50 वेळा सांगितलं, सगळ्यात पहिलं दिनांक लिहायचा आहे आणि दिनांक लिहिताना शक्यतो तारीख लिहिताना समजा आता 20 आहे, तर 20 जुलै असं मराठीमध्ये महिना टाकायचा. आणि त्यानंतर मग तुमचं 2000 काय असेल ते 26 मराठीमध्ये असलेलं आणि मग लाईन सोडायची आहे. ही गोष्ट कधी लक्षात ठेवा. आणि मग तुम्हाला लिहायचंय प्रति आणि प्रति लिहिल्यानंतर कॉमा द्यायचंय. कॉमा देत नाहीत बरीच पोरं. मग काय लिहायचं माननीय. आता शॉर्टकट मध्ये लिहिलं ना माननीय शॉर्ट फॉर्म मध्ये, तर तुला माहिती आहे की माच्या नंतर डॉट दिला पाहिजे. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोयस ना माननीय, पूर्ण जर लिहत असेल तर मग डॉट देऊ नको. आणि मग तुमचा शब्द असतो काय तो व्यवस्थापक. व्यवस्थापक झाला की कॉमा. ऍड्रेस जोपर्यंत सपत नाही तोपर्यंत कॉमा द्यायचं बंद नाही करायचं. कळलं की नाही? ऍड्रेस सपत नाही तोपर्यंत कॉमा बंद नाही. हे जे तुम्ही विरामचिन्ह वापरता ना याच्यामध्ये त्याला मार्क आहेत. पेपर चेकर करताना ते लिहून दिले सगळं. विरामचिन्हांचा योग्य वापर केला असेल तर 1 मार्क, योग्य सुरुवात केली असेल 1 मार्क, सुटसुटीत मांडणी केली असेल 1 मार्क, असं आहे तिकडे. आणि मग तुम्ही ते लिहिणार. हे झाल्याच्या नंतर दुकानाचं नाव असतं इथे. दुकानाचं नाव बरोबर आहे ना, दुकानाचं नाव असतं इकडे. आणि त्यानंतर मग काय असतं दुकानाचा पत्ता असतो. बरं का, दुकानाचा पत्ता झाल्याच्या नंतर मग शहरला लास्टला शहर असतं. आणि शहरच्या नंतर इथे सगळी जेवढा तुमचा पत्ता आहे 2 वळीचा 3 वळीचा कॉमा देत जायचं. आणि शहर झालं की मग इथं पिनकोड असतं. आणि पिनकोड असला की पत्ता संपतो, मग तिथं डॉट द्यायचं. बरोबर आहे. पिनकोड झाल्यानंतर आपल्या काय होतं सगळं समजतं ना रामायण. मग डॉट. आणि मग तुम्हाला वाटलंच तुम्ही इथे काय लिहू शकता, ईमेल आयडी लिहू शकता. मराठीमध्ये मराठीमध्ये हेडिंग टाका की नाही. तर ईमेल आणि डॅश करून तुम्ही लिहू शकता. ईमेल कोणाचा असतो? या लोकांचा. कळलं की नाही? शक्यतो नाही लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. लिहिलं तरी वेल अँड गुड. कळलं की नाही? पण ईमेल बनवताना लक्षात घ्या. तुम्ही जे दुकानाचं नाव लिहिलंय ते अक्षर पाहिजे त्याच्यामध्ये. दुकानाचं नाव आहे बाबा काय ते तुमचा अपना भंडार आपल्या इकडे ना. तुम्ही लिहू शकता ना अपना भंडार @ फलाना gmail.com असं. आणि हे झाल्याच्या नंतर मग लाईन सोडायची आहे. मग लाईन सोडल्याच्या नंतर काय असतं विषय असतो. मग विषयाला तुम्ही असे डॉट मारू शकता. आणि मग पण विषयामध्ये शेवटला शब्द आला पाहिजे बाबत. शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करण्याबाबत या आल्या पाहिजे शेवट बाबत. त्याच्यानंतर तुम्ही लिहिता काय ते माननीय महोदय. फिमेलला लिहत असणार तर महोदया. आता काही लोक महोदय पण लिहितात महोदया पण. एकच लिह रे. तू जर पोरगी आहेस तर महोदया लिहू. तू मुलगा आहेस तर महोदय लिहू. मग इथं कॉमा आहे, इथं कॉमा आहे हे पण लक्षात घे. कळलं का? महोदयाच्या नंतर कॉमा आहे. कळलं का? मग लाईन सोडायची आणि मग पहिला तारीख. पहिल्या तारीखामध्ये काय लिहायचं हे पण तू डोक्यात घे. कळलं काय? तू कोण आहेस? कळलं की नाही? ते लिहायचं त्याच्यामध्ये. मी फलाना ते लिहून दिले असं तिकडे. त्या पत्रामध्ये हे बघ इथं लिहून दिले. कुठं दिलं हे बघ तू कोण आहे? मधुर कुलकर्णी. कळलं का? जयताप तू मधुरा कुलकर्णी नको लिहू. नाही तर हा स्वतःच नाव लिहीन. मी तर मधुर नाही ना. मी तर जयताप करे. अरे निर्लज्ज आदमी स्वतःचं नाव लिहिणं कॉपी केस आहे. हे पण गोष्ट डोक्यात घ्या. स्वतःचं नाव लिहिणं कॉपी केस आहे. कळलं की नाही? कारण की तुम्ही त्या समोरच्याला सांगताय मी कोण आहे. हे नाही आलं. कळलं काय? तो तुम्ही सांगायचं मी मधुर कुलकर्णी ज्ञानदीप विद्यालय सांगली विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने वरील विषयाला अनुसरून आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सहमतीने हे पत्र लिहित आहे. तुमचं नाव काय? तुम्ही कुठल्या शाळेत आहात? त्यानंतर मग तुम्ही कशासाठी पत्र लिहिताय? वरील विषयाला अनुसरून. बरोबर आहे की नाही? कोणाच्या सहमतीने? अरे कुठलंही लेटर येऊ दे ना. तुला माहिती आहे हेच पाहिजे पहिलं. कळलं की नाही? मग थोडंसं चुरून टाकायचं अजून. कळलं की नाही? आमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी काही पुस्तकांची गरज आहे. कळलं काय? तरी ती पुस्तकांची यादी मी या पत्राबरोबर काय रे पाठवत आहे. ती पुस्तकं त्वरित काय करावी शाळेच्या पत्त्यावरती पाठवावी. मग पॅरेग्राफ संपला आपला. मग लाईन सोडायची. मग तुम्ही काय करायची तर पुस्तकांची यादी बनवायची. यादीमध्ये क्रमांक, पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव, प्रती. नाही लेखकाचं नाव माहिती तर क्रमांक, पुस्तकाचं नाव आणि प्रती.
बरोबर आहे. झाडांची मागणी करायची आणि झाडांची नाही समजत आहे, झाडू कुठली मागू? झाडाचं नावच माहिती नाही. सरळ लिहू ना. काय ते फुलांची झाडे 10, फळांची झाडे 10, औषधाची झाडे. काय आहे? मला झाडाचं नाव नाही माहिती, तर मी काय करू? मग सरळ फुलांची झाडे, फळांची झाडे, औषधाची झाडे आणि मग एखाद्याचं नाव समजा आठवलंच, तर लिहायचं मग तुळशी झाडे. काय जातंय? सत्य आहे की नाही? हां. मनी प्लांट मागवा. नाहीतर एक काम करतो, पेपरमध्ये लिहून दे. पेपर चेक कर. माझा हा Google पे नंबर आहे. मला पाठव ₹100. मनी पेपर. तर मला सांगा, ते झाल्याच्या नंतर ती यादी बनवली आणि मग एक लाईन सोडायची यादी बनवल्याच्या नंतर आणि मग खाली लिहायचं काय ते शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकांची आवश्यकता असल्या कारणाने आणि आम्ही नियमित तुमच्याच दुकानातून पुस्तके खरेदी करत असल्या कारणाने आवश्यक ती काय करा आम्हाला सूट द्या. योग्य ती सूट आम्हाला द्या. आणि ह्या पुस्तकांच्या सोबत काय करा ते बिल पण पाठवा जेणेकरून आम्हाला तुमचं काय करायला पैसे पाठवायला सोयीस्कर पडेल. बरोबर आहे की नाही? आणि लवकरात लवकर पुस्तके आमच्या शाळेच्या पत्त्यावरती पाठवण्याची कृपा करावी. कारवी झाली की फुल स्टॉप आहे. करावी फुल स्टॉप. आणि जेव्हा तुम्ही एक लाईन सोडणार मग खाली लिहिणार कळावे. कळावेच्या नंतर कॉमा आहे. कळलं का? कळावेच्या नंतर फुल स्टॉप नाही. कळावे कॉमा. कळावे थोडा थांबलो आपण. कळलं की नाही आता? थोडं थांबणं म्हणजे कॉमा. मग एक लाईन सोडायची, मग आपला विश्वासू, मग तुमचं नाव. मधुरा कुलकर्णी, विद्यार्थी प्रतिनिधी, अमका शाळा, मग तिथे कॉमा, कॉमा, कॉमा आणि शेवटला काय करायचं मग? ईमेल. समजले की नाही वाचायचं? अशा पद्धतीचं ते लेटर पाहिजे. काय पण मिस्टेक नाही झाली पाहिजे याच्यामध्ये. 6 पैकी 7 आले पाहिजेत. कळलं की नाही वाचायचं? याच्यामध्ये काय पण गोंधळ करू नका. जास्त लिहिणं चांगलं, लिहिणं तर मार्क आहे. हां, एका पानावरती लिहून होत नाही. कळलं का? 1.5 पानं लागणार. कळलं का नाही? प्रश्न तर बदलत नाहीये. आता मला सांगा ह्याच्यानंतर प्रश्न 5वा चालू आहे. मग ते काय अर्ध पान उरलं तर तिथं जाहिरात लिहायची का? नवीन फ्रेश पान घ्यायचं. फ्रेश पानावरती जाहिरात पाहिजे. कुठे काय करू नका. त्या इथे मला सांग हे बघ. जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन. तुम्हाला ह्याच्यापैकी सांगितलंय कुठलेही 2 निवडायचे. जाहिरात लेखन सेपरेट 1 पान. हां, लई चांगली जाहिरात कळते म्हणून 2 पानावरती नको लिहू. कळलं की नाही? जाहिरात लेखन किती पानावरती बसवायची? एकाच. ते पण तुम्हाला मी समजावलंय. मला सांगा जाहिरात लेखन आपलं झालेलं आहे की नाही ऑलरेडी? समजलंय ना? मला सांगा इथं काय लिहायचं पहिलं? दुकानाचं घोषवाक्य. बोला पहिलं कोणाचं घोषवाक्य? हां. पुन्हा तुम्हालाही माहिती नाही काय जाहिरात येणार आहे ते पेपरमध्ये. कळलं की नाही? दुकानाचं घोषवाक्य. त्यानंतर काय लिहायचं? हां, दुकानाचं नाव. हां, इकडे बघ. आता तुला माहिती पडलं आहे दुकानाचं घोषवाक्य आहे, दुकानाचं नाव आहे. दोन्ही काही एकाच फॉन्टमध्ये लिहू शकतो तू. तुला माहिती पाहिजे ना दुकानाचं नाव मोठं पाहिजे यार. कळलं का नाही? हे थोडं बोल्ड लेटर काढ. मोठी अक्षरं काढ. हे लहान अक्षरं काढ. नुसतं लिहायचं म्हणून लिहायचं. असं असतंय का तेव्हा? हे जे दुकानाचं घोषवाक्य आहे लहान अक्षरात आहे. बघ आता हे माझ्या क्लासचं घोषवाक्य आहे, तुमची स्वप्न आहेत आमचे ध्येय बघ लहान अक्षरात आहे खाली. आणि माझ्या कंपनीचं नाव वरती. मोठं आहे की नाही मोठं? येस. अशा लई कंपन्या आहेत माझ्या. पण हे आहे ना मोठं? हे सत्य आहे की नाही आहे? तर मला सांगा दुकानाचं घोषवाक्य, दुकानाचं नाव, त्यानंतर वस्तूचं नाव हे पण मोठं पाहिजे. वस्तूचं नाव त्यानंतर मस्त बॉक्स पिक्चर बनवायचा. वस्तूचं घोषवाक्य. झालं यायचं. मग लिहायचं वस्तूचं घोषवाक्य. बरोबर आहे. ते वस्तूचं घोषवाक्य. त्यानंतर ह्या बाजूला काय लिहायचं बेटा? अशी हेडिंग टाकायची शांबड्या. वैशिष्ट्य आमची वैशिष्ट्य असं आणि मग असे स्टार करायचे स्टार 1 2 3 नका लिहू. वैशिष्ट्य लिहायची 4-5 आणि त्याच्यानंतर मग ह्या बाजूला काय टाकायच्या ऑफर्स ऑफर्स टाकायच्या मस्त डिझाईन बिझाईन काढायची सगळी डिझाईन पेनाने काढायची सगळी डिझाईन पेनाने काय पण पेन्सिल पेन्सिल वापरायचं नाही चित्र बित्र काढा ना चित्र बित्र ती पण पेनाने म्हणलं मी चित्र बित्र काढत सगळी कशाने काढायची पेनाने काय पण पेन्सिल पेन्सिल तिकडे काय नाही रंगरंगोटी करायची जे काय करायचे रंगरंगोटी पेनाने करा हो मुली मी काय सांगतोय तू काय करते तिकडं यांचा नुसता गाजवा गाजव चालू आहे बघ बा इकडे बघ हाय त्याच्यानंतर काय असतं त्याच्यानंतर इकडे बोला त्याच्यानंतर काय पत्ता मग पत्ता असा अंडरलाईन करायचा खाली पत्ता लिहायचा मग काय असतं संपर्क मग असं लिहायचं संपर्क त्यानंतर काय असतं ईमेल
असं नाही. आणि मग सगळं लिहून झाल्याच्या नंतर मग त्याला काय करायचं, व्यवस्थित बॉक्स. छोटी छोटी तुम्ही चित्र काढू शकता. एकदमच सगळी चित्रच नका काढू. आता मला सांगा, इथं आपण लर्न करून जाऊ शकतो की नाही? आता आपल्याला माहितीये का काय जाहिरात येणार आहे ते? पण फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला. कळलं की नाही? आता त्याच्यात उतरवायचं ते, बसवायचं त्याच्यामध्ये ते. काय करू शकतो अजून दुसरं आपण? सत्य आहे की नाही? त्याच्यानंतर तुम्ही काय लिहायचं? बातमी लेखन. ज्याला कथा लेखन लिहायचे तो लिहू शकतो. पण लक्षात घ्या, कथा लेखनमध्ये शीर्षक द्यायचंय. त्याच्यानंतर ते तुमचं 4 ते 5 पॅरेग्राफ लिहायच्यात आहे. आणि तात्पर्य लिहायचंय. लय गोंधळ आहे. तुम्हाला जर वाटतंय सोपी आली कथा, आपल्याला तात्पर्य जमतंय, कळलं की नाही, तर तुम्ही जाऊ शकता कथेला. नाहीतर वैयक्तिक माझा विचार म्हणाल तर तुम्ही काय करायचं? बातमी लेखन जायचं. हा, बातमी लेखनला पण बॉक्स करायचा. बातमी पण बॉक्समध्ये येते. तुम्हाला माहितीये बातमी लेखनची पण सिस्टम तुम्हाला शिकवली की नाही ऑलरेडी? बघा, बातमी लेखन मध्ये काय लिहितात जैतापकर? पहिलं पेपराचं नाव. टॅलेंट. मला वाटतं पप्पांना या वर्षी मला वाटतं पेढे मला द्यावेच लागणार आहेत. हा, सांगेन दादा काय पेढे देऊ नका. हा, मला सांगा सगळ्यात पहिले इथं काय असतं? वृत्तपत्राचे नाव. वृत्तपत्राचे नाव. नंतर पण टाकायचं सगळ्यांनी नाव. मला काय नाही खरं बाबली होऊन द्या. राहून दे इथं. हे बा असं करायचं, हे बा असं. कळलं की नाही? त्यानंतर इथे बातमीचा शीर्षक. कशाची बातमी आहे ती? आता बघा इथं कशाची बातमी विचारली? कुठं विचारले? हा, हे बघ, ज्ञानज्योत विद्यालय वर्धा. सगळं लिहून दिलं यांनी. सगळं लिहून दिलंय. बोला कशाची बातमी आहे? स्वातंत्र्य दिन. मग इथं तुम्ही सांगणार स्वातंत्र्य दिन. बरोबर की नाही? स्वातंत्र्य दिवस. हा, मग मला सांगा त्यानंतर ह्या बाजूला काय लिहतात? स्थळ. हा, स्थळ काय आहे रे? ज्ञानज्योत विद्यालय वर्धा. ज्ञानज्योत विद्यालय वर्धा. त्यानंतर काय असतं या बाजूला? हा, दिनांक. शाबास. कुठली दिनांक असेल इथं? 15 ऑगस्ट की 16 ऑगस्ट? 16 ऑगस्ट. बातमी घडली 15 ऑगस्टला, पण बातमी पेपर मध्ये येणार इथं 15 ऑगस्ट लिहू. अयो, आणि कधी कोणाला कळलं समजा यांचा गुरुजी मी आहे, कळलं की नाही? मला सांगा. त्याच्यानंतर इकडे असतं काय रे? आमच्या वार्ताहराकडून. आणि मग तुम्हाला सांगितलंय हे झाल्याच्यानंतर लाईन सोडायची आणि मग लिहायचा काय ते? परिच्छेद 1. परिच्छेद 1 मध्ये काय काय लिहायचं तुम्हाला सांगितलंय ऑलरेडी. कळलं काय? त्या बातमीचा दिनांक, त्याची वेळ, त्यांचं कार्यक्रमाचं नाव, कार्यक्रमात सहभागी व्यक्ती, सगळं तुम्ही लिहू शकता ना. किती सिंपल आलं यार. हे मी 50 वेळा करून घेतो तुमच्याकडनं. कळलं काय? कुठल्या कार्यक्रम वाचतच येतं काय काय? कुठला बालदिन झाला, कुठला काय शिक्षक दिन झाला, अजून काय पर्यावरण दिन झाला, असंच येतं. वेगळं येतं का काय पेपरला? हे लिहू शकता ना तुम्ही काय? 15 ऑगस्ट काय 2026. 26 नाही अजून आलं वाटतं. अजून नाही आला, ऑगस्ट नाही आला. 15 ऑगस्ट 2025. 15 ऑगस्ट 2025 रोजी येते. वेळ बिळ सगळं लिहायचं. 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8 वाजता ज्ञानज्योत विद्यालय वर्धा या ठिकाणी काय रे? स्वातंत्र्य दिवस शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, पालकांनी एकदम जोरोशोरामध्ये काय केला? साजरा केला. उत्साह जोरोशोरापासून लिहून. कळलं की नाही? उत्साहामध्ये काय केला? साजरा केला. पहिला पॅरेग्राफ. झालं खतम. आणि त्यानंतर काय लिहायचं बेटा? दुसरा पॅरेग्राफ. पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय काय लिहायचं म्हणलं? स्थळ, त्यानंतर वेळ, त्यानंतर दिनांक, सहभागी व्यक्ती आणि कार्यक्रमाचं नाव. या गोष्टी लर्न करून जायचं. त्याच्यानुसारच लाईनी बनवायच्या तिकडे. पण ही गोष्ट लक्षात ठेवायचं, बातमी लेखन कोणत्या काळामध्ये लिहितात? पास्ट टेन्स. कंपल्सरी भूतकाळातच पाहिजे. झाला. कळलं की नाही? सहभागी झाले, मग काय ते झेंडावंदन करत होते, कळलं की नाही? हा, मग त्यांचं गाणे गायन चालू होतं, असं नाही ना चालणार. कळलं की नाही? मला सांगा, चालू आहे तर अजिबात नाही चालणार. चालू आहे, चालू होतं एक वेळ चालेल, पण ते चालू आहे नाही चालणार अजिबात. म्हणजे अजून तो म्हणतोय तिकडे चालूच आहे, तिकडे झेंडा चालू आहे. झेंडा वरती गेला, आपण उतरला, आपण सगळं संपलं, पोरांना खाऊ वाटप पण झालं, पोरं घरी पण गेली. कळलं की नाही? अजून ह्याचं चालू आहे. अजून हा चॉकलेटच खातो तिकडे. परिच्छेद 2. अरे परिच्छेद 2 मध्ये काय असतं येतात? तर सगळ्या घटनांची क्रमवार मांडणी. हा पॅरेग्राफ सगळ्यात मोठा असतो.
आणि पॅरेग्राफ म्हणजे काय, लाईन सोडायची असते. आता तुमचा पॅरेग्राफ म्हणजे ते असं नाही त्या अर्ध सोडा मग पुढे लिहा, तसं नाही पॅरेग्राफ. आता पॅरेग्राफ म्हणजे काय करायची, एक लाईन सोडायची. कारण की आता हे सगळं जे चाललंय बातमी बितमी, हे कोण लिहत नाही, हे कॉम्प्युटरला टाईप होतं आणि कॉम्प्युटरला डायरेक्ट काय करतात, एंटर दाबतात, दुसरी लाईन, एंटर दाबली दुसरी लाईन, असं असतं ना, पुढे पुढे पण जात आहे. लगेच असं आहे. मग लाईन सोडली की समजून जायचं, समोरच्याला समजतं लगेच की हा काय झालाय, दुसरा पॅरेग्राफ. समजली बरं. बोला. आणि त्याच्यानंतर मग काय असतं तुमचा परिच्छेद 3. आणि परिच्छेद 3 मध्ये काय सांगायचं, कार्यक्रमाचा शेवट आणि काय रे, वेळ. कार्यक्रमाचा शेवट कशाने झाला, कोणत्या वेळी झाला तुम्ही. अरे कार्यक्रमाचा शेवट सकाळी 11 वाजता सर्व विद्यार्थ्यांनी वंदे मातरम हे गीत गाऊन झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केल्यानंतर सर्व विद्यार्थी आनंदामध्ये आपापल्या घरी निघून गेले. झालं. कळलं का, आता तुम्ही चालू थोड्या वेळात. कळलं की नाही वार्ता येत. मला सांगा, कथालेखनला फार क्वचित काय करा तुम्ही, इम्पॉर्टन्स द्या. त्यानंतर तुम्ही कशामध्ये जाणार बेटा, हे बघ, हे लेखन कौशल्य. नूतन, तुला कळतं ना काय चाललंय, नाही कळत. हा हा म्हणतो आणि असं आलं. हा मला सांगा, हे तिन्ही तिन्ही कथा, हे तिन्ही निबंध लिहायचे की तिघांपैकी एकच लिहायचं आहे. मी तुम्हाला म्हणलं वैचारिक वाला सोपं असतं, कारण की इथं तुम्हाला डायरेक्ट विचार मांडायचे ते. तर इथं आरशाचा आत्मवृत्त आहे. आरसा म्हणून कधी कधी मला माझ्यामध्ये असे मोठे मोठे लोक बघतात, मला ते नाही, तर मी लहान पडतो, मी लहान पडतो. हे बघ, प्रसंग लेखन, प्रसंग लेखन शक्यतो टाळा, कळलं का नाही. फार विचार ऍडव्हान्स करावे लागतात, कळलं का नाही. हे तर सोपं आलं हे, पण शक्यतो तुम्ही यावरती विचार मांडा. तुम्हाला मी बोललोय कमीत कमी 2 पानं, जास्तीत जास्त 2.5 पानं, त्याच्याहून जास्त लिहायची गरज नाहीये. कमीत कमी किती पानं म्हणले मी, 2. जास्तीत जास्त 2.5 खूप झाले, कळलं की नाही. 2 पानं लिहिले तरी इनफ आहे, काही एवढा प्रॉब्लेम नाहीये. फक्त चांगली वाक्य लिहा. फक्त निबंध लिहिताना तुम्हाला माहितीये वरती शीर्षक दिलं पाहिजे. एकच पॅरेग्राफ लांबलचक नाही लिहिला पाहिजे, कळलं की नाहीये. एका पानावरती 2 पॅरेग्राफ बनवा. कळलं का, पहिला एक 15 ओळींचा पॅरेग्राफ, दुसरा एक 15 ओळींचा पॅरेग्राफ. आणि शक्यतो लिहिताना विचार करायचा, एका पॅरेग्राफ मध्ये एक कन्सेप्टच वर्णन करायचा. जसं मी तुम्हाला सांगितलंय मागे, तुम्हाला विचारलं माझा आवडता खेळाडू, तर खेळाडू कसा दिसतोय पहिल्या पॅरेग्राफ मध्ये सांगा. दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये तो कोणता गेम खेळतो ते सांगा. तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये त्याने काय काय रेकॉर्ड केले ते सांगा. चौथ्या पॅरेग्राफ मध्ये त्याची पर्सनल लाईफ सांगा, कोण त्याची बायको झाला, किती पोर आहेत, काय वगैरे सांगा. आणि नंतरच्या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला त्याच्याकडनं काय शिकायला मिळालं, म्हणून तुमचा तो आवडता आहे, ते सांगा, संपवा. सत्य आहे की नाही वार्ता आहे. तर मला सांगा, पॅरेग्राफ मध्ये असायला पाहिजे ते, सत्य आहे की नाही. तर मला सांगा आता, तुम्ही तुम्ही माहिती सांगा, हे जे तुम्ही आता म्हणलात काय ते, आपल्याकडे 1 तासच उरलाय, 1 तासच उरलाय. मला वाटतं साधारण 15 मिनिटं तुम्हाला द्यावी लागतील त्या पत्र लेखनाला, पण एवढा वेळच नाही आपल्याकडे, कळलं की नाही. 15 मिनिटं देण्यानंतर गोंधळ होणार आहे बघा. त्यानंतर 10 मिनिटं द्यावी लागणार जाहिरात लेखनला, तिथे काही जास्त लिहायचं नाही, तुम्हाला माहिती आहे. 10 मिनिटातच बातमी लेखन लिहायची आहे आपल्याला, 10 मिनिटामध्ये. आणि त्यानंतर उरली 20 मिनिटं त्याच्यात तुम्हाला निबंध लेखणार. आता बघा किती वेळ जातो इकडे, 20, 30, 40, 50, 55, 55 मिनिटं झाले. आणि अजून तुमच्याकडे किती मिनिटं उरत आहेत, 5 मिनिटं. म्हणजे मला सांगा, आपल्याकडे मिनिटं उरलेत पण 60च, 60च उरलेत की नाही मिनिटं येत. तर तुम्हाला डायरेक्टली 60 मिनिटे पूर्ण कशाला द्यायच्यात, पेपर लिहायला. म्हणजे आतापर्यंत काय भांडी घासून होतं, मला सांगा, आतापर्यंत यांनी भांडी घासली आणि आता पेपर लिहायला लागला. मला सांगा, अरे उपयोजित लेखना द्यायचे. पण असं तुम्ही जर विचार ठेवला ना मनामध्ये, 60 मिनिटं तर नाही होणार कम्प्लीट. तुझ्या डोक्यात ठेवायचंय 15 मिनिटं पत्रलेखन, 10 मिनिटं जाहिरात, 10 मिनिटं बातमी, आणि उरलेली मिनिटं सगळी 25 मिनिटं कशाला, निबंध. हा पेपर प्रेझेंटेशन, पेपर जे प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन सोबत करायचंय, सोबत. सोबत म्हणजे जसं तुमचं लिहून झालं, लाईन मारून घेतल्या, लिहून झालं, लाईन मारून घेतल्या. हा मग पूर्ण पेपर कंप्लीट केला, मग पेन्सिलनी लाईन मारायला आलो, सत्यानं तो येणारच नाही, डायरेक्ट घंटा वाजला, डायरेक्ट काही होऊ शकत नाही.
कळलं की नाही? आता मला सांग, काय घंटा वाजणार आणि तुला पण डायरेक्ट घरी जावं लागणार. तिकडे बघ. हम्म. हे बघ रे, सगळ्यात पहिलं पॅड घेऊन जायचं. कळलं की नाही? आणि पॅड शक्यतो ट्रान्सपरंट असलं पाहिजे. कळलं की नाही? दुसरी गोष्ट, हॉल तिकीट ठीक आहे, हॉल तिकीट पाहिजे. आणि याच्या 2 झेरॉक्स काढून ठेवायच्या. एक तुमच्या घरी ठेवायची आणि एक तुमच्या बॅगेत ठेवायची. घरी ठेवायची आणि एक तुमच्या कशामध्ये ठेवायची? बॅगेत. ओरिजिनल तर तुमच्याकडे असणार. कळलं की नाही? एक घरी ठेवा, एक बॅगेत ठेवा. सगळ्यांच्या ओरिजिनल तर तुम्ही घेऊनच जाणार ना कंपल्सरी. पण मी काय म्हणलं, कधी हरवलं बाय चान्स तर ते झेरॉक्सचं काम येईल तुम्हाला. सगळ्यांच्या शाळांमध्ये मला वाटतं त्या कॉम्प्युटरवाल्यांनी दिले तुम्हाला ते कव्हर. आणि ज्याच्याकडे नसेल त्या कॉम्प्युटरचं ते हे त्याच्यामध्ये ठेवून दिलं असेल ना तुम्ही ते प्लॅस्टिकचं कव्हर नाही का त्याच्यामध्ये. नसेल ज्याच्याकडे कोणाकडे त्यांनी माझ्या ऑफिसमधून न्या. माझ्या ऑफिसमध्ये पण त्या बाईने आणून दिलं. कळलं की नाहीये? तुम्हाला पाहिजे त्यातलं घेऊन जा. कळलं की नाहीये? तसं. हं. दुसरी गोष्ट काय, नंतर एक 3 ते 4 पेन. कळलं का? 3 ते 4 पेन घ्या. त्यानंतर एक 2 पेन्सिल घ्या. कळलं की नाही? त्यानंतर एक लहान स्केल घ्या. लहान स्केल. त्यानंतर एक मोठी स्केल घ्या. एक लहान स्केल, एक मोठी स्केल. त्यानंतर मग एक शार्पनर. त्यानंतर एक इरेझर. कळलं का? हे तुमच्या बॅगेत असायला पाहिजे, बॅगेत असायला पाहिजे. टाइमपास नाही चालला. हे रेडी करायचं कंपल्सरी. त्याच्यानंतर त्याच्यानंतर पाण्याची बॉटल. पाण्याची बॉटल शक्यतो ट्रान्सपरंट पाहिजे. जर काय कव्हर बिवर असेल वरती असं ते कुठल्या कंपनीचं लेबल बिबल असतं ते नाही चालेल. कळलं की नाहीये? त्याच्यानंतर रुमाल पाहिजे तुमच्याकडे. बघा 3 तास बसायचंय. वर्गामध्ये गरम होत असेल, काय होत असेल, तुमच्याकडे रुमाल असलेलं कधी पण चांगलंय. तो शेंबूड पूस नाही तर अजून काय पूस. कळलं की नाही? तुला शेंबूड आला तर तू काय म्हणणार? ते नाही पुसायचं. ते खायचं. आणि घाम आला की फक्त पुसायचा. असं चालणार आहे का? हा. काय सगळ्यात पहिलं तर आपल्याकडे घडी पाहिजे. कळलं की नाही? सगळ्यात पहिले काय पाहिजे? घडी पाहिजे. ती कंपल्सरी असायला हवी. कळलं काय? जर तुमच्याकडे घड्याळ नसेल तर अवघड आहे. जर नसेल घेतली पप्पांना घ्यायला लावा. कळलं का? आणि जर पप्पाने नाही घेतली पप्पांची घडी घ्या. पप्पा काय गेला तर मम्मीची घेऊन जा. कळलं की नाही? पण घड्याळ मस्त आहे. कळलं की नाही? घड्याळ मस्त आहे. बिना घड्याळाचा लय गोंधळ आहे. कळलं की नाही? मला सांगा. अजून अजून काय गोष्टी तुम्हाला तुमच्या गरजेच्या असतील त्या तुम्ही घेऊन जाऊ शकता. कळलं का? आता मी त्या टायमाला जायचो तर मी 2-3 चॉकलेट वगैरे पण न्यायचो. गुरुजीला कळलं नाही पाहिजे की आपण चॉकलेट खातोय. गुरुजीला कळलं नाही पाहिजे आपण चॉकलेट खातोय. पण चॉकलेटने काय होतं, जेव्हा आपण ते सगळं खातो तोंडामध्ये ते चॉकलेट, तेव्हा आपलं इतर ठिकाणी कुठे लक्ष नाही लागत. आपण कायमस्वरूपी आपला पेपर आणि आपलं ते खाणं चालू असतं. कळलं की नाही? आता आपण त्या पेपरमध्ये इन्व्हॉल्व राहतो. नाहीये ही गोष्ट घेऊन जाणं, पण मी सांगतोय की तुम्ही नेऊन नजर चुकवता काय करायचं खाऊ शकता. ही काही कॉपी नाहीये. कळलं का? कॉपी म्हणजे काय तुम्ही काय कुठली काय ते चिटबीट काय बनवून नेली का ती? तर काहीच नाही. ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर सांगतोय साधी कपडे घालायची. साधी कपडे म्हणजे काय? काही लोक उद्या एकदम फुल एकदम खतरनाक वाली जीन्स एकदम टाईट वाली. बॉईज एकदम टाईट वाली जीन्स. त्यानंतर मग मस्तपैकी एकदम ते सॉक्स बिक्स त्याच्यावरती ते आतमध्ये शूज वगैरे. काय बाबा काय नखरे करेल. काय मग ते परफ्यूम मारतंय काय उगच उगच गोंधळ करतंय. असलं काही करू नका. कळलं का? असलं काही करू नका. नॉर्मल आपले नॉर्मल चप्पल घालायची, नॉर्मल कपडे घालायचे जायचं. आता तू तू डायरेक्टली हाफ पॅन्ट वरती गेलास तरी चालेल. तिथं तुला ते काही बघणार नाहीये. तुझ्या हॉल तिकीटवरचा फोटो आणि तुझा मुखडा मॅच झाला पाहिजे. तुझा मुखडा मॅच झाला पाहिजे. कळलं की नाही वाटायचं? त्याने चांगलं सांगितलं तुमचं आधार कार्ड. तुमचा आधार कार्ड तुमच्या बॅगेमध्ये असलं पाहिजे. कळलं का? तुमचा आधार कार्ड हे तुमच्या बॅगेमध्ये असायला पाहिजे. कळलं की नाही वाटतं? कधी काय प्रॉब्लेम वगैरे तुमचा आधार कार्ड तुम्हाला कामाला येईल. समजा तुम्ही गुरुजी म्हणला तेरा फोटो मैच ही नहीं हो रहा है, तू अलग दिख रहा है, तेरा हॉल टिकट पे अलग दिख रहा है. अरे बाबा ये देख आधार कार्ड, ये देख 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 आधार कार्ड मैं हूँ देख हॉल तिकीट पे नाम, इस पे भी नाम सेम. सगळं कसं आहे सेम. परत परत बघ म्हणायचं.
कळलं की नाही असं. हा, दुसरी गोष्ट उद्या आपला पहिला पेपर आहे. पहिला पेपर आहे की नाही? मग पहिल्या पेपरला तुम्ही साधारण 30 मिनिटं लवकर जायचं. 30 मिनिटं काय करायचं लवकर. तुम्हाला तुम्हाला एक्झाम तिथे एक्झाम हॉलच्या इकडे 30 मिनिटं आधीच पोहोचायचंय. बघा 30 मिनिटं आधीच तिथे तुम्हाला पोहोचायचंय. कळलं की नाही? तुम्हाला जेव्हा 15 मिनिटं बाकी असेल तेव्हा आतमध्ये घेणार. 20 मिनिटं आधीच तुम्हाला आन्सर शीट दिली जाते. बरं का आन्सर शीट दिली जाते. त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं वगैरे सगळं दिलं जातं अशी गोष्ट. मला सांगा याच्या व्यतिरिक्त काय पण तुम्हाला घेऊन जायची गरज नाहीये. एवढं इनफ आहे. पहिल्या दिवशी गेलात तर तुम्ही 2 रुमाल घेऊन जाऊ शकता. एका ठिकाणी अजून पण आणि एक असा एड्यामेड्या रुमाल खराब झालेला जेणेकरून तुमची ती बेंच वगैरे साफ नसेल तर तुम्ही ती साफ वगैरे करा. कळलं की नाही? कारण की ज्या ठिकाणी तुम्ही बसणार ते प्रसन्न असेल तर तुमचं पेपर लिहायला चांगलं मन होईल. कळलं की नाही? नाहीतर काय कधी काय शाळा तर तुम्हाला माहिती आहे मराठवाड्यामध्ये बंद पडल्या. कळलं की नाही? त्यांचे वर्ग कधी खुलणार डायरेक्टली उद्याच तुम्हाला बसवायला. कळलं की नाही? नाहीतर वर्गात पोरच नाहीयेत त्यांच्या. 10 वर्ग असले तर 2च वर्गात पोरं बसतात बाकीचे वर्ग टाळा लावून. ते कधी उघडतील? उद्या. मग किती धूळ असेल तिकडं? असेल की नाही? तर अशा वेळेस त्रास होऊ शकतो. कळलं की नाही? पाण्याची बॉटल विसरायची नाहीये. पाण्याची बॉटल विसरायची नाही आणि नको तसे फालतू कपडे घालायचं मी बोललो नाही. कळलं का नाही? घड्याळ बिड्याळ पेना पाहिजे ते. पेन घेऊन जाताना ते पण बोललं पेन स्मूथ करून न्या. नाहीतर नवीन पेन घेतला ते डायरेक्ट पेपरला जाऊन तिथंच लिहतोय. ते पेन चालणारच नाही. कळलं का नाही? चालणार पण ते हळूहळू लिहणार. कळलं का नाही? गिरवणार ना घरी. आता घरी गेल्यानंतर गिरवतच कसा? स्मूथ होते ते. होतील की नाही? कळलं की नाही वरता? मग ते स्मूथ झालं की उद्या पळतंय तिकडे व्यवस्थित. होतंय की नाही? पेन्सिलला नीट काढून द्यायचं 2-2. एका पेन्सिलची नीब तुटली तर तिला ठेवून द्यायचं, दुसरी घ्यायची. पण त्या नीब काढायला वेळ नका घालवू. कळलं की नाही? आपला कोड तुम्हाला माहिती पडला आता 40-40, 20-20, 60. 40-40, 20-20, 60. प्रेझेंटेशनला वेगळा वेळ नाहीये. या गोष्टी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दिसतील. हां, हे बघ रे. इथे ना इथे असा डबा असतो. इथे असा डबा असतो आणि इथे एक लाईन असते अशी मारलेली. कळलं की नाही? आणि इथे पण अशी लाईन असते. तुला जे लिहायचंय ना, मी म्हणलं ना विभाग एक ते बघ इथे लिहिणार तो असं मधी लिहिणार विभाग एक. काय तुमचा विभाग एक गद्य. आणि ह्याला असा बॉक्स करायचा. बॉक्स करायचा. आता तुमचा प्रश्न क्रमांक 1 आहे. आता तुम्हाला रेषा कुठे मारायचा रेषा आहे बघ. आता हा डबा आहे ना, हा डबा असा नसतो. हा डबा आहे ना थोडासा असा इकडे आलेला असतो. मग तुम्हाला इथून एक अशी लाईन ओढायची आणि इथून एक अशी ओढायची. कळलं की नाही? आणि इकडे बघ ह्या ज्या लाईनी आहेत ना ह्या लाईनी बघ इथं कसे अर्धवट मारलेले आहेत. इकडे कसं ब्लँक आहे तसं त्या पेपरला पण असतं. मग जिकडे पर्यंत लाईन आहे ना तिथून अशी समजले की नाही आता अशी. म्हणजे 10 मिनिटं जे तुम्हाला लवकर पेपर देतात ना ते यासाठी देतात. कळलं की नाही? तुम्हाला ह्या अशा लाईनी मारायच्या ते. एक लाईन अशी मारलेली असणार मधली ऑलरेडी. तुम्हाला इथे एक मारायची आणि इथे एक मारायची आणि इकडे पूर्ण ते पानं मारून घ्यायची. पूर्ण जेवढी पानं आहेत त्या पेपरपर्यंत तेवढी सगळी मारून घ्यायची. आता समजा तुमचा प्रश्न क्रमांक 1 चालू झाला ना, इथे त्यांनी ऑलरेडी असं लिहिलेलं असतं. प्रश्न क्रमांक, क्वेश्चन नंबर असं त्यांचं लिहिलेलं असतं ऑलरेडी. तुला फक्त जाऊन इकडे 1 लिहायचंय. जोपर्यंत तुझा क्वेश्चन नंबर 1 संपत नाही, तोपर्यंत सगळ्या पानावरती 1-1 लिहतच राहायचंय. 1 संपला की जोपर्यंत 2 नाही संपत तोपर्यंत सगळ्या पानावरती 2. तो संपला की 4 आणि 5 आपलं संपतात. चेक करायचं पुन्हा पुन्हा लिहिलंय की नाही ते. हा आता बघ. प्रश्न क्रमांक 1 मध्ये पहिलं असतं मग एक लिहिलं. मग मध्ये समजा 1 आहे आणि 1 मध्ये रोमन नंबर 1 असं. समजलं की नाही आता कसं आहे हे बघ पुन्हा एकदा बोलतो. हे बघ. हे बघ. आता इथं तू लिहिलंयस हे असं. मग ह्या लाईनीने तर लिहू शकत नाही तू. मग इथं 1 मग मध्ये 1 आणि मग स्मॉल कळलं का? तर ह्याच्यात रोमन बिमन काय नसेल एकटाच या. डायरेक्ट उत्तर. कळलं की नाही वाटते? मला सांग. आता ह्याच्यामध्ये काय बाबा काय कन्फ्युजन काय म्हणजे कन्फ्युजन काय ह्याच्यामध्ये? काहीच नाही ना. मग समजा आता 1 झालं. मग आता इथं लिहून 2 ठीक आहे. त्याचं उत्तर झालं. मग पेन्सिलने डबल अंडरलाईन. डबल अंडरलाईन. हातोहात मारते का नाही का? मग आता समजा आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणलं मध्ये टोटल 3 प्रश्न आहेत. पहिलं आकलन, दुसरं पण आकलन आणि तिसरं काय असतं? तोमत. असंच आहे की नाही? मग आता 2 नंबर टाकायचा. 2 कुठे टाकू? ह्याच्यात टाकू का? ह्या सेकंड वाल्या म्हणजे सेकंड वाल्या. हे पण आकलन आहे की नाही? त्याच्यामध्ये 1-2 असा नंबरच नाहीये. डायरेक्ट उत्तर आहे. लिहलं मग. समजलं की नाही? आता सरळ काय ते तुमचं आता दुसऱ्या पानावरती समजा आलं. पुन्हा तिकडे डबा असणार असा. होणार की नाही? अशी एक लाईन मारलेली असणार. तू अशी एक हाणणार, अशी एक हाणणार, अशी एक हाणणार, अशी एक हाणणार.
मग आता काय करू, इथं 1 लिहू की नको? नको मग. आता काय 1 क्वेश्चन संपलाय का आपला? मग 1 मध्ये मला सांगा कितवं चाललंय आता? तिसरं. सोमत. मग 3 नंबर कुठे लिहू? इथे लिहू का सेकंड मध्ये? सेकंड मध्ये. सोमत. मग सोमत फार गिरवाण्याचं जे काय असेल ते कळलं की नाही. आणि तुमचा आता हे संपला प्रश्न. मग इथं डबल अंडरलाईन करायची पेन्सिलनी. समजा तुमचा क्वेश्चन नंबर 1 पूर्णच सापला इकडं. क्वेश्चन नंबर 1 पूर्णच सापला की मग इथे असं क्रॉस. 1 संपला नाही, मला माहिती आहे. बाकी अजून. आता क्वेश्चन नंबर 1 चा समजा आता इथून चालू करायचा आहे त्याच पानावरती. पुढे लिहिलं इथे ना आधी. हे बघ ना, आता कसं लिहिलेलं आहे इकडे लिहू. आता मला सांगा हा कुठे लिहिला पाहिजे? इकडे लिहिला पाहिजे की नाही असं? आ मध्ये 1 मध्ये रोमन नंबर 1. तुला माहिती पडलं की नाही? डब्याची एक लाईन मारली, एक या बाजूला, एक या बाजूला, एक ला. बरोबर आहे. हे प्रेझेंटेशन समजणार तुम्हाला? संपलं ना पान असं. ते स्थूल वाचनचं कसं म्हणलं, एका पानावरती एक लिहायचे ना स्थूल वाचन. शेवटला तुम्ही 4-5 ओळी सोडणार, एवढं नाही लिहणार. तर तिकडे तुमची डबल अंडरलाईन मारली ना अशी, ते असं क्रॉस. समजलं? असं काय. मला सांगा अजून बाबा कोणाला काय प्रॉब्लेम? काय विषय राहिला? मगाशी मी म्हणलं तर तुमचं काय ते समास कुठून येतात, वाक्यप्रचार कुठून येतात, शब्दसिद्धी कुठून येतात, त्याच्या आधीची मी व्हिडिओ बनवली ती टाकली. त्याच्यामध्ये फास्ट कसं आहे, 50 मिनिटाची व्हिडिओ असली ना 2च्या स्पीडला ठेवायची. 2च्या स्पीडला ठेवायली 25 मिनिटात संपतं. काय तर असं का त्याच्यामध्ये? काय नाही एवढा विषय, पटापट होऊन जातं. समजलं की नाही? तरी मी आता काय करतो, सगळ्या पोरांना पेपरसाठी शुभेच्छा देतो. कळलं काय? उद्या सकाळी तुम्ही इकडे येऊन मला भेटलात नाही भेटला तरी काय प्रॉब्लेम नाही. कळलं की नाही? मी तुमचं इथे आलात, माझा आशीर्वाद घेतला तो वगैरे त्याचा काही विषय नाही. मी म्हणणार आहे का या पोरांना चांगला पेपर नको द्यायला? कळलं की नाही? मी तर आतापासून आशीर्वाद देऊ सगळ्यांना. पेपर सगळ्यांचा उत्तम गेला पाहिजे. पण माझं दर्शन नाही घेतलं चालेल, पण सकाळी जाताना तुमच्या आईबाबांचं, तुमच्या कुलदैवतेचं काय असेल ते त्याचं दर्शन घ्या. कळलं का नाही? पॉझिटिव्ह माइंडली तुमच्या पेपरला जा. तुमच्या आयुष्यातला हा पहिला पेपर आहे. कळलं की नाही? आता पहिला पेपर आहे. आणि दुसरी गोष्ट, उद्या प्रॉब्लेम काय होणार? तो गुरुजी म्हणणार हे इथं नंबर टाक, इथं साईन कर, इथं हे कर ते कर. त्यांनी एकदा 11 वाजायची घंटा वाजवली की तू ते नंबर बिंबर टाकायचं काय नाही टाकायचं. तू डायरेक्ट पेपर लिहायला सुरुवात करायची, कारण की आपली मिनिटं संपतात. तो जेव्हा येणार ना तिथं तुझ्या बाजूला काय करायला, सही करायला, बेटा ये तूने लिखा नहीं सर, कुछ समझा नहीं आप क्या बोल रहे थे, क्या करूं? समझा कुछ समझा ही नहीं. क्यों मालूम है क्या? वो तुम्हारा 15 मिनिट खाएगा, 20 मिनिट खाएगा, क्योंकि तो पहिला पेपर आहे. आणि तुम्हाला सांगतोय तिथं सगळं लिहून बिहून घ्यायची जिम्मेदारी त्या गुरुजीची आहे. त्या गुरुजीची. तो तिकडे करून देणार सगळं. तुम्ही साईन नाही केली, तू जेव्हा घेणार ना तुमच्या इथे हजेरी करायला, तेव्हा तिथं करणार. बारकोड वगैरे काय पण समजलं नाही तोपर्यंत चिपकावायचं नाही. समजलं नाही तोपर्यंत चिपकावायचं नाही. उद्या पहिला पेपर आहे. उद्या तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजणार. उद्या पहिलं तुम्हाला उद्या कळलं सगळं की नेक्स्ट पेपरला त्याची सांगायची गरज नाही. उद्या आपल्या मनाने काय पण करायचं ना. नाही तर बारकोडला कसं असतं, पहिलं ते भरायचं असतं सगळं आतमध्ये आणि मग बारकोड लावायचा असतो. तुम्ही काय लिहूनच नाही आतमध्ये खाली, चिपकाला बारकोड. मग झालं का सगळं? काही एरिया ते गुरुजी सुपरवायझर येतात ते. त्यांचा पहिला टर्म असेल समजा, त्यांना काय माहिती नाही, करायचं काय मग? तू समजा तू बाबा मलाही माहिती नाही, मग मी हाय ऐकतोय, एक अर्धा तास झाला तेच करतोय. समजून जायचं, मग अर्धा तास संपल्यानंतर तुम्हालाही कळतंय आपला टाइम किती कमी आहे, तुम्हालाही माहिती आहे आणि किती लिहायचंय. कळलं की नाही? जर तुमच्या अशा वेळ घालवणार तर 100% पेपर हा सुटणारच आहे. कळलं की नाही? वाटतंय त्यामुळं एकदम फास्ट लिहत राहायचं. उद्या मी ग्रुपवरती मेसेज टाकला, कोणाचा किती मार्कात सुटला, तर काय पण सुटला नाही असं म्हणायला पाहिजे. कळलं की नाही? आमचा पेपर सुटला असं म्हणून. कळलं की नाही? आणि मग आपलं ज्याचा नसेल जरी जरा सुटला तरी असत त्यांनी पण म्हणा नाही सुटला. उगं मला नका टेन्शन देऊ. कळलं का नाही? उगं माझं किस्सा पिकायला लागलं ते अजून पिकतील. मला या सगळ्यांना उद्याच्या पेपरसाठी शुभेच्छा. काही पण डाऊट आला तुम्हाला तुम्ही ग्रुपवरती मेसेज करून किंवा पर्सनल मेसेज करून मला विचारा. दादा काय घेऊन जाते, हे जायचं की नाही घेऊन वगैरे वगैरे, काय प्रॉब्लेम असेल तर मी त्याच्यावरती तुम्हाला काय करेन, रिवर्ट करेन. कळलं की नाही? त्याच्या आधीची व्हिडिओ तुम्ही बघा, त्याच्यामध्ये तुमचं ग्रामर सांगितलंय आणि काही प्रॉब्लेम वाटलं काय घेऊन जायचं वगैरे ते पण मी या व्हिडिओ आता अपलोड करणारच. त्याच्यामध्ये तुमचं येऊन जाईल. ठीक आहे? तर थँक्यू.